चलो ठीक आहे पहा. शॉर्ट नॅप काय असते रे बाबा? इडियम्स आणि फ्रेजेस पाहायचे आपल्याला. शॉर्ट नॅप काय असते, काय म्हणतो आपण शॉर्ट नॅप? बरोबर आहे. जे समजा तुमची झोप जी असते ना, त्या झोपीचा एक छोटासा भाग जो असतो, समजा दुपारी काय करतो आपण? दुपारी झोपला असते का? आहे ना ते जनावर काही की झोपला असते, पण दुपारची जी झोप असते तिचा ड्युरेशन कमी असतो, वेळ कमी असतो, त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट नॅप म्हणतो त्याला. म्हणजे डुलकी जेव्हा येते ते छोटीशी जी झोप घेतो ना, अर्ध्या तासाची, 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासाची, जी लायब्ररीत आपण जेवण झाल्यानंतर जे सुस्तावतो अर्धा तास, त्याला काय म्हणतो आपण? शॉर्ट नॅप म्हणतो. शॉर्ट नॅप म्हणतो. बरोबर आहे. तर ऑप्शन दिलेले तुम्हाला स्टॉर्म इन द टीकप. स्टॉर्म इन द टीकप याचा मिनिंग होते अतिशय राग येणे. स्टॉर्म म्हणजे वादळ है ना. इन द टीकप म्हणजे चहाच्या कपात आलेलं वादळ. पण ते चहाच्या कपात आलेलं वादळ होईल का अर्थ? लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. इडियम्स आणि फ्रेजेस या अशा गोष्टी असतात की याच्यात शब्दशः अर्थ लावायचा नसतो. तुम्ही जर जिथे शब्दशः अर्थ लावला तिथं तुम्ही फिटले रे भाऊ. बरोबर. तिथे शब्दशः अर्थ लावाल का? इडियम्स आणि फ्रेजेस मध्ये नाही, शब्दशः अर्थ लागत नाही है ना. लक्षात घ्यायचं. दिलेले वर्ड जरी वेगळे असतील पण त्याचा मिनिंग किंवा त्याला सांगायचं वेगळंच असते है ना. तर लक्षात घ्या. स्टॉर्म इन अ कप. स्टॉर्म इन अ कप काय होते? कपामध्ये आलेलं जे काही वादळ असते. वादळ म्हणजे काय रे बाबा? तर सरळ म्हणायचं आहे का? तीव्र स्वरूपाचा राग. नंतर बी ऑप्शन दिलेलं आहे. सेकंड ऑप्शन आहे टेक द रेड आहे. थर्ड ऑप्शन दिलेलं आहे 40 विंग्स आणि फोर्थ ऑप्शन आहे ब्लू आहे. फोर्थ ऑप्शन काय आहे? डी ऑप्शन काय आहे तुमचा? ब्लू आहे. चला कोणता रे बाबा बरोबर मग याच्यामध्ये? शॉर्ट नॅप इडियम फ्रेजेस काय आहे है ना. त्यासाठी या गोष्टींचा तुम्हाला मिनिंग माहित असणं गरजेचं आहे. कधी माहित होईल तुम्हाला? कधी माहित होईल? प्रॅक्टिसने माहित होईल. कधी माहित होईल? प्रॅक्टिसने माहित होईल. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? हा चला. सी इज द करेक्ट आन्सर. 40 विंग्स. शॉर्ट नॅपला जो वर्ड आहे इडियम्स आहे शॉर्ट नॅपचा तो कोणता येते? 40 विंग्स. क्लिअर आहे का इथपर्यंत? चला नेक्स्ट पहा. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. द बॉस हॅज बीन इल फॉर द फ्लू धिस वीक. काय करायचं आहे बाबा? फाइंड द एरर शोधायची आहे. काय शोधायची आहे आपल्याला याच्यामध्ये? एरर शोधायची आहे. दिलेलं काय आहे? द बॉस हॅज बीन इल है ना. जो बॉस आहे तो काय आहे बाबा? बिमार आहे, आजारी आहे है ना. फॉर द फ्लू. आता मला सांगा फॉर द फ्लू असते इथे बघा. हा ए आहे, इथे एरर आहे किंवा बी मध्ये एरर आहे, सी मध्ये एरर आहे की इथे डी मध्ये एरर आहे. ते आपल्याला काय करायचं? शोधायचं. मग काय करायचं? याच्यासाठी आपल्याला काय करायचं असते? संपूर्ण ग्रामर माहित असणं गरजेचं आहे एरर फाइंड करायसाठी. बरोबर आहे. जे काही ग्रामरचे रूल्स असतात ते सगळेच्या सगळे त्याच्यासाठी आपल्याला फाउंडेशन बॅच गरजेचं आहे. मी फाउंडेशन बॅच स्टार्ट करण्याचं कारण काय होतं? या गोष्टी है ना. आजकाल प्रॉब्लेम काय होऊन राहिला? युट्यूब वरती या गोष्टी मिळून जातात. टेस्ट सिरीज तुम्हाला ढेरो असंख्य मिळतात. बरोबर आहे. पण याचं संपूर्ण एक्सप्लेनेशन मिळणारे क्लास तुम्हाला मिळणार नाही. ते तुम्हाला पेड घ्यावे लागतात है ना. आणि तेच पेड क्लास आपण काय करून राहिलो? युट्यूब वरती फ्री स्वरूपात देऊन राहिलो. लक्षात घ्या. 1.5 ते 2 तासात संपवणारे मॉडेल आपल्याला आता जवळपास 7 ते 8 तास लेक्चर झालेले. बरोबर आहे. तरी सुद्धा आपलं अजूनही संपलेलं नाहीये. म्हणजे आता मी कोणत्या लेवल पासून कोणत्या लेवल पर्यंत नेत आहोत एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यासाठी मी काय म्हणतो की याच्या सोबतच फाउंडेशन बॅच करा रे भाऊ. फाउंडेशन बॅच करा तर तुम्हाला हे याचे आन्सर पटापट काढता येतील. चला मग काय म्हणते हा? द बॉस हॅज बीन इल. इथपर्यंत काही प्रॉब्लेम दिसते का कोणाला? दिसते का? नाही है ना. इथपर्यंत सर काही प्रॉब्लेम नाहीये. द बॉस बरोबर आहे. बॉस आहे त्याला द लागतो. नंतर हॅज बीन इल तो काय आहे रे बाबा? आजारी आहे. पण हे जे सेंटेन्स आहे फॉर द फ्लू फॉर म्हणजे काय? तापा करिता तो आजारी आहे का की तापामुळे आजारी आहे? बरोबर आहे. फ्लू मुळे आजारी आहे की फ्लू करिता आजारी आहे तो? बरोबर आहे. सर फ्लू मुळे आजारी असते, फ्लू करिता आजारी नसते. क्लिअर आहे. आणि हेच काय आपला बाबू राईट आन्सर आहे. हेच काय आपला राईट आन्सर आहे. फॉरच्या जागी काय येते? इथं ड्यू टू येईल. ड्यू टू किंवा त्याच्या ऐवजी आपण विथ सुद्धा यूज करू शकतो है ना. विथ द फ्लू किंवा ड्यू टू
है ना, किंवा फ्रॉम, है ना, हे असं आपण काय करू शकतो तिथे यूज करू शकतो, पण फॉर यूज करू शकत नाही. क्लिअर आहे ना. हे कधी तुम्हाला हे होईल रे बाबा, कधी होईल, याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पार्ट ऑफ स्पीच वगैरे, है ना, हे तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. राईट, है ना. ठीक आहे. चलो, त्याच्यामध्ये कंजंक्शन प्रिपोजिशन जे टाइप्स आहेत ते तुम्हाला शिकावं लागतील व्यवस्थित, है ना, आणि ते घेऊ आपण पुढे जे चालू आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फर्निश. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फर्निश, आणि त्याचा आपल्याला काय पाहिजे, अँटोनिम्स. फर्निश अँटोनिम पाहिजे, त्याचा अँटोनिम्स ओळखायचा आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, त्याचा ऑप्शन दिलेले आहेत, ऍब्सॉर्ब, डिप्राइव्ह, रिवाइज आणि प्रॉमिस. ऍब्सॉर्ब, डिप्राइव्ह, रिवाइज आणि काय, प्रॉमिस. क्लिअर आहे. मग काय होतं रे बाबा, याचा अँटोनिम्स ओळखण्यासाठी आपल्याला अगोदर त्याचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे. फर्निश म्हणजे काय होते, फर्निश म्हणजे प्रोव्हाइड. फर्निश म्हणजे काय होते, प्रोव्हाइड, पुरवणे, देऊ करणे. बरोबर, प्रोव्हाइड, देऊ करणे, है ना. त्याचा ऑप्शन काय दिलेला आहे, ऍब्सॉर्ब. ऍब्सॉर्ब म्हणजे शोषण करणे, शोषून घेणे, है ना. नंतर डिप्राइव्ह. डिप्राइव्ह म्हणजे काय करणे, डिप्राइव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीपासून एखाद्याला वंचित ठेवणे, है ना. आपण म्हणू शकतो इथे डिप्राइव्ह म्हणजे काय होते, वंचित ठेवणे, वंचित ठेवणे. रिवाइज करणे, जे आपण करत असतो. आणि प्रॉमिस म्हणजे जे आपण, है ना, कित्येकच लोकांना काय करत असतो, देत फिरत असतो. प्रॉमिस देत फिरत असतो ना आपण, है ना, तुमच्या वयात तर खास करून, है ना. आणि आता तो प्रॉमिस आपण काय चॅटिंग करता करता धरलं की दिलं प्रॉमिस, धरलं का दिलं प्रॉमिस. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, है ना, नंतर फेसबुक, है ना, याच्यावरती आपण काय करत असतो, जो सापडला त्याला प्रॉमिस देत फिरत असतो. तर ठीक आहे. मग याचा मला सांगा, याचा आपल्याला काय पाहिजे, अँटोनिम्स पाहिजे. फर्निश म्हणजे काय होते, प्रोव्हाइड करणे. प्रोव्हाइड करणे असं समजून आपल्याला एखाद्याने संधी प्रोव्हाइड केली, बरोबर, देऊ करणे. मग याच्याच उलट काय होईल रे बाबा, ती संधी काय करणं, त्या संधीपासून एखाद्याला काय करणं, वंचित करणं. म्हणजे त्याचा राईट आन्सर काय आहे, डिप्राइव्ह आहे. म्हणजे बी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे. तीनही क्वेश्चन क्लिअर आहे इथपर्यंत. इथपर्यंत काही कोणाला प्रॉब्लेम नाही. चल, नेक्स्ट आहे, मॉम वुडंट लाईक दॅट इदर क्वेश्चन टॅग. बरोबर, मॉम वुडंट लाईक दॅट इदर काय दिलेलं आहे, याचं काय करायचं आपल्याला, क्वेश्चन टॅग करायचं आहे. बरोबर आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे कुड शी, सेकंड ऑप्शन आहे वुड शी, ऑप्शन बी आहे शुड शी, आणि ऑप्शन डी आहे विल शी. ऑप्शन डी काय आहे, विल शी. मग आता कसं होईल रे बाबा, काय आहे, सोपं आहे, लक्षात घ्यायचं. ज्या वेळेस तुम्हाला काय करतात, क्वेश्चन टॅग वगैरे हे जे क्वेश्चन आहेत हे अगदी सोपे क्वेश्चन असतात. सोपे इन द सेन्स, जेव्हा तुम्ही त्याला बनवायला जाता किंवा एका पेपरवरती तुम्हाला जर विदाउट ऑप्शननी करायला सांगितलं तर मग ते थोडंसं वाटते की ट्रिकी वाटते. पण तुम्हाला डायरेक्ट जर त्यांनी काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे इथे, आन्सर दिलेले आहेत. आन्सर दिलेले आहेत ना, यातला फक्त तुम्हाला राईट आन्सर शोधायचं आहे. बरोबर आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कोणत्याही सेंटेन्सचं काय करता, क्वेश्चन टॅग करतो आपण, त्यावेळेस पहिले तर लक्षात घ्यायचं, जर सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये दिलेलं असेल तर त्याचं काय करायचं, निगेटिव्ह करायचं. त्याचा क्वेश्चन टॅग नेहमी काय होतो, निगेटिव्ह होतो. आणि जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, नेहमी पॉझिटिव्ह होतो. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे ना. आणि नंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर त्या सेंटेन्स मध्ये नाउन असेल, नाउन, तर त्याचं आपण ज्या वेळेस क्वेश्चन टॅग करू तर तिथे नाउन न घेता काय करायचं, सरळ सरळ त्या स्वरूपातले काय करायचे, जे प्रोनाउन असतात ते प्रोनाउन पाहायचे, प्रोनाउन लिहायचं. मग आता इथे काय दिलेलं आहे, मॉम वुडंट. मी काय म्हटलेलं आहे, हे सेंटेन्स कसं आहे रे बाबा, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. मग याचा जो क्वेश्चन टॅग होईल तो कसा होईल, सर तुम्ही बोलले की निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग नेहमी कसा होतो, पॉझिटिव्ह होतो. निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग कसा होतो, पॉझिटिव्ह होतो. आणि हे मॉम काय आहे, ऍक्च्युली मॉम हे सर नाउन आहे. बरोबर आहे, काय नाउन आहे ना भाऊ, नाउन आहे ना. आणि मॉम कोण असते बाबा, स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे, तर सर काय आहे, फेमिनाईन आहे, स्त्रीलिंगी आहे. बरोबर आहे. मग याचाच अर्थ मी जर मला क्वेश्चन टॅग करायचं तर मी काय करेल, दिलेलं सेंटेन्स ऍज इट इज लिहिल, हे तुम्ही सांगत आहो. क्लिअर आहे. नाही मला सरळ सरळ टिक करता येते नाही, पुढे निघून जाता येते. पण मी काय करतो, तिथे एक्सप्लेन करतो. जसं तसे लिहिल. निगेटिव्ह असेल तर याचा क्वेश्चन टॅग काय करेल, पॉझिटिव्ह करेल. वुडंटचा पॉझिटिव्ह काय होतो, वूड होतो. हे इथे दिलेलं आहे. वुडंटचा पॉझिटिव्ह काय होतो, वूड होतो. आणि नंतर या मॉम ऐवजी इथे काय आलेलं आहे, शी आलेलं आहे.
क्लिअर आहे. मॉम ऐवजी आपण त्याचा मी काय म्हटलं, नाउन ऐवजी आपल्याला काय घ्यायचे असतात, प्रोनाउन्स घ्यायचे असतात. क्लिअर आहे का, समजलं आहे का. हा मग कसं आहे इथे बघा, इथे आता चारही ऑप्शन कसे आहे, पॉझिटिव्ह मध्ये आहे. पण कुड येईल का, नाही. शुड येईल का, नाही. विल येईल का, नाही. टेन्स बदलत नाही, बरोबर आहे. वुड हे मी शिकवलेलं आहे, सांगितलंय. वुड हे विलचा काय आहे, पास्ट फॉर्म यूज होतो. कुठे होतोय वुड हा विलचा पास्ट फॉर्म, वुड हा विलचा पास्ट फॉर्म म्हणून यूज केला जातो. पण कोणत्या कंडिशन मध्ये, यस. हा सर, जेव्हा काय असताना जे दिलेलं सेंटेन्स आहे ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये असेल तेव्हा हा विल जो आहे तो विलच्या ऐवजी आपण काय करू शकतो, काय करायचं असते, वुड वापरायचं असते इनडायरेक्ट स्पीच मध्ये. क्लिअर आहे. मग हे आन्सर क्लिअर आहे का, क्वेश्चन टॅग क्लिअर आहे. ठीक आहे. क्वेश्चन टॅगचे 2-3च रूल लक्षात ठेवायचे. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करायचं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं, आणि जे नाउन असेल तर त्या नाउन ऐवजी त्याचं काय यूज करायचं, प्रोनाउन यूज करायचं. स्त्रीलिंगी असेल, फेमिनाईन असेल तर स्त्रीलिंगी प्रोनाउन वापरायचे, आणि पुल्लिंगी असेल, पुल्लिंगी इन द सेन्स है ना, जे काही म्हणजे पुल्लिंगी असतं समजा, है ना, तर ते तिथे काय वापरायचं बाबा, ही शी आहे ना, जे काही असतं, ही असते, ही वगैरे पुल्लिंग साठी ते वापरायचं. ठीक आहे. चल नेक्स्ट आहे क्वेश्चन 4. आय एम सॉरी टू हिअर इट, है ना, आय एम सॉरी टू हिअर इट, है ना. मला काय म्हणते, हे ऐकून काय झालं, फार दुःख झालं. मला ऐकून हे काय झालं, फार दुःख झालं. चल काय यायचं, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे टू. पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे, टू. व्हेरी, नंतर मच आणि मोर, मच आणि मोर. मग काय म्हणते हा, आय एम सॉरी टू हिअर इट. मला हे ऐकून काय झालेलं आहे, दुःख झालेलं आहे. ठीक आहे. मग काय होईल, याचा आन्सर काय होईल, काय येईल इथे, तर लक्षात घ्या, टू येईल का, बरोबर ना, टू येईल का, टू येईल की व्हेरी येईल. चला मी सांगतो तुम्हाला, हे दोन तर रॉंग आहे. मच आणि मोर क्लिअर केला, आता 50-50 दिलं तुम्हाला. व्हेरी येईल की टू येईल, हा यस. काय येईल सर, काय यायला पाहिजे इथे, टू यायला पाहिजे, है ना. मग आपण इथे काय घेऊ, टू घेऊ, आणि इथे काय होईल रे बाबा, आपला आन्सर काय होईल, रॉंग होईल. का, कारण एक लक्षात घ्यायचं, जेव्हा हा जो टू यूज होईल आणि याच्या पुढे जर काय असेल, हा टू असेल, तेव्हा हा जो टू आहे, TOO, हा निगेटिव्ह सेन्सने वापरला जाते. कोणत्या सेन्सने वापरला जाते, निगेटिव्ह सेन्सने वापरला जाते. आणि हा एक टू ऑलरेडी आहे, आणि याचा जर तुम्ही पाहिला तर ऑलरेडी निगेटिव्ह सेन्सचं सेंटेन्स आहे, त्यातही मी निगेटिव्ह वर्ड यूज केला तर ते काय होईल रे बाबा, पॉझिटिव्ह होईल, है ना, आणि त्याचा वाक्याचा काय होईल, अर्थाचा अनर्थ होईल. म्हणून आपल्याला इथे हा टू काय आहे रे बाबा, हे टू रॉंग ऑप्शन आहे. आपल्याला काय यूज करावं लागेल, व्हेरी यूज करावं लागेल. तर लक्षात ठेवायचं, इथे काय येईल, व्हेरी. आय एम व्हेरी सॉरी टू हिअर इट. क्लिअर आहे का, म्हणजे मग टू येईल का, नाही. टू सुद्धा काय झाला, कॅन्सल झाला, रॉंग ऑप्शन आहे. क्लिअर आहे, म्हणजे तिथे काय आला व्हेरी. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. चल नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिमार्क आहे. रिमार्कचं आपल्याला काय शोधायचं आहे, अँटोनिम शोधायचं आहे. दिलेले ऑप्शन आहे कन्क्लूड, एक्सप्लेन, निग्लेक्ट आणि नोट. रिमार्क म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जो शेरा देतो, है ना, रिमार्क करतो ना, याचं जे काही वर्तणूक आहे, किंवा तुम्ही ऑफिसला वगैरे जाता, लेट होता, अगोदर जाता, त्याचा बॉस तुम्हाला रिमार्क देत असतो, बरोबर आहे. मग आता म्हणजेच काय करतो, एखाद्या गोष्टीला कन्सिडर करतो. एखाद्या गोष्टीला जो एखादी गोष्ट काय करतो, कन्सिडर करणे. मग रिमार्क म्हणजे काय होते, सरळ सरळ कन्सिडर करणे, गृहीत धरणे, बरोबर आहे. याच्याच अपोजिट काय होईल रे बाबा, एखाद्या गोष्टीला कन्क्लूड होतो का, नाही. निष्कर्ष निघतो का, नाही. काही तुम्ही एक्सप्लेन करता का, नाही. नोट करता का, नाही. हा नोट ठीक आहे, नोट. पण आपल्याला काय पाहिजे, नोट हा रिमार्कला सिमिलर आहे. नोट हा रिमार्कला काय आहे, सिमिलर आहे. पण आपल्याला सिमिलर पाहिजे का नाही. काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे, अँटोनिम्स पाहिजे. आणि काय उरलेले आपल्याकडे, निग्लेक्ट. काय उरलेले आहे, निग्लेक्ट. तर लक्षात घ्यायचं, रिमार्कच्या अपोजिट जर विचारला, अँटोनिम्स जर विचारला तर काय राहील, निग्लेक्ट राहील. ठीक आहे इथपर्यंत. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ठीक आहे ना. पहा 7 नंबरचा क्वेश्चन पहा काय आहे, काय म्हणते हा, वी ब्लँक स्पेस आहे, रिकामी जागा, नॉट प्लग द फ्लॉवर, है ना. काय म्हणते हा, वी ब्लँक स्पेस नॉट प्लग द फ्लॉवर, है ना. म्हणजे आपण काय करायला नाही पाहिजे बाबा, जे काही फुल आहे, फ्लॉवर आहे, ते तोडायला नाही पाहिजे, राईट.
है ना, ते काय एक प्रकारची आपली काय आहे, एक ड्युटी आहे, कर्तव्य आहे ना, किंवा त्याला एक ऑब्लिगेशन म्हणतो आपण, नैतिक बंधन जे म्हणतात है ना, असतात ना. तर त्याच प्रमाणे मग आता मला एक सांगा, इथे हॅव येतो का? नाही, कारण जेव्हाही आपण काय करतो रे बाबा, नैतिक बंधन झालं, ऑब्लिगेशन झालं, ड्युटी झालं है ना, कर्तव्य झालं, तर या गोष्टी शो करायसाठी आपल्याकडे काय आहे, स्पेशली ऑक्झिलरी वर्ब आहेत. आणि ऑक्झिलरी वर्ब आहे ते कोणते आहेत? मॉडेल आहे, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे. म्हणजे आपण जेव्हाही आपल्याला भाव दाखवायचे असेल, आपल्याला काय करायचं असेल, एखाद्या गोष्टीबद्दलचे भाव सांगायचे असेल, असे भाव दर्शवण्यासाठी, राईट, भाव दर्शवण्यासाठी आपल्याकडे काय आहे रे भाऊ? तर आपल्याकडे मॉडेल ऑक्झिलरी आहे, राईट. आणि त्या मॉडेल ऑक्झिलरीचा इथे काय करायचं आपल्याला? यूज करायचा आहे. मग हा मॉडेल आहे का? नाही आहे सर. म्हणजे आन्सर होईल का तुमचं? नाही. मग आता इथे हॅड आहे का? नाही आहे सर. ते काय फक्त ऑक्झिलरी आहे, टेन्स दाखवण्यासाठी ते म्हणजे टेन्स इंडिकेट करतात ते कोणत्याही सेंटेन्स. मग काय उरले आपल्याकडे? एक आहे वुड आणि दुसरं काय आहे? मस्ट. वुड आणि मस्ट. तर वुड बद्दल आपण शिकलेलो आहे आणि लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण काय करतो, वुड हा काय असतो? व्हीलचा, है ना. मी डिटेल याच्याबद्दल काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे तुम्हाला. जेवढे काही समजा आपण मॉडेल शिकत आहोत त्याचे डिटेल्स लेक्चर मी काय केलेले आहे, आपल्या फाउंडेशन बॅच मध्ये ऍड केलेले आहेत, तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ते एकदा तिथे जाऊन काय करा, पहाल. क्लिअर आहे? चला, मग याचा राईट आन्सर काय होईल रे बाबा? तर याचं काय होईल? मस्ट. एखाद्या गोष्टीची ड्युटी किंवा ऑब्लिगेशन जर दाखवायचं असेल तर आपण काय करतो? शुड यूज करतो. शुड नंतर थोडीशी तीव्रता जर जास्त असेल तर मस्ट यूज करतो, म्हणजे करायला पाहिजेच, कंपल्शन आहे. कंपल्शन आहे, इथे तुमची ड्युटी आहे, राईट. ठीक आहे. चला, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो आपला? काय म्हणतो हा क्वेश्चन नंबर 8? काय म्हणतो? द ब्लँक स्पेस नॉवेल केप्ट. ठीक आहे, काय म्हणते हा 8 नंबरचा क्वेश्चन? द नॉवेल केप्ट रीडर एनग्रॉस अंटिल द लास्ट पेज. बरोबर आहे. मग आता काय म्हणते रे, ही जी नॉवेल आहे, ही नॉवेल काय करते म्हणते, शेवटपर्यंत काय करते, आपल्याला बांधून ठेवते. बरोबर आहे. त्यातला जो कंटेंट आहे तो कंटेंट काय करते, शेवटपर्यंत बांधून ठेवते म्हणते. ठीक आहे. मग आता इथे काय होईल? ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला. ऑप्शन ए मध्ये प्लेन, कॅप्टिवेटिंग, अनइंटरेस्टिंग आणि टेडियस. काय आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्लेन, कॅप्टिवेटिंग, अनइंटरेस्टिंग आणि टेडियस. मग याचा ऑप्शन काय आहे? हा यस. काय आहे? ऑप्शन बी. खेळून ठेवण्यासाठी शब्द काय आहे? कॅप्टिवेटिंग, राईट आहे ना. द कॅप्टिवेटिंग नॉवेल. नॉवेल कशी आहे? कॅप्टिवेटिंग आहे, खेळून ठेवणारी नॉवेल आहे. केप्ट रीडर एनग्रॉस अंटिल द लास्ट पेज. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 9. आय हॅव बीन पेइंग द इलेक्ट्रिसिटी बिल. I have been paying the electricity bill at 10 AM yesterday. आणि काय इथे? नो एरर. क्लिअर आहे. मग आपल्याला इथे काय करायचं बाबा, जो ज्या पार्ट्स मध्ये एरर आहे तो पार्ट्स आपल्याला काय करायचा आहे? शोधायचा आहे. ठीक आहे. मग चला, आय हॅव बीन पेइंग इथपर्यंत ठीक आहे ना, बोलू शकतो आपण. नंतर द इलेक्ट्रिसिटी बिल, याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा तुम्ही इथे येता, इथे काय वर्ड झालेला आहे? हा एस्टरडे. आणि हॅव वगैरे आपण कोणत्या टेन्स मध्ये यूज करतो? प्रेझेंट मध्ये, राईट. मग आपल्याला काय लागेल? पास्ट पाहिजे. आणि कधी? काल. अलीकडचा जो पास्ट असतो, बरोबर आहे, अलीकडचा जो पास्ट असतो तिथे काय करतो आपण? डायरेक्ट काय करतो? V2 यूज करतो, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब यूज करतो, राईट, अशा सेंटेन्स मध्ये. म्हणजेच इथे जो ग्रामॅटिकल एरर वाला जो पार्ट आहे तो कोणता आहे तुमचा? हा ए. इज तुमचं काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. पण ग्रामॅटिकल एरर कोणत्या पार्ट मध्ये? पहिल्या. म्हणजे हे जे सेंटेन्स जर पाहायचं असेल तर कसं होईल? हे आय पेड द इलेक्ट्रिसिटी बिल ऍट 10 AM yesterday. ह्या एका शब्दानं काय झालेलं बाबा? इथं खेळ झालेला आहे. एका yesterday तिथं सगळा खेळ केलेला आहे. क्लिअर आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथे हॅड यूज करू शकत नव्हते आणि बाकीचा हे हॅव बीन वगैरे हे तर दूरच राहिलं. क्लिअर आहे. चलो, नेक्स्ट आहे 10 नंबरचा क्वेश्चन. 10 नंबरचा क्वेश्चन काय आहे? स्मार्टफोन हॅव बिकम युबिक्विटस इन टुडेज सोसायटी, है ना. आणि युबिक्विटस ला काय? अंडरलाईन आहे. आणि याचं काय पाहिजे आपल्याला? सिमिलर वर्ड पाहिजे. याचे काय पाहिजे आपल्याला? सिमिलर वर्ड पाहिजे. स्मार्टफोन हॅव बिकम युबिक्विटस इन टुडेज सोसायटी. क्लिअर आहे. चला, काय होते? पहिला ऑप्शन दिलेला आहे कन्स्ट्रिक्टेड. सेकंड ऑप्शन काय आहे? परवेसिव्ह. तिसरं काय आहे? स्पॉरॅडिक आणि स्केअर. चौथा ऑप्शन काय आहे? स्केअर दिलेला आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. मग काय होते? काय याचा ऑप्शन काय होईल?
कन्स्ट्रिक्टेड म्हणजे एका विशिष्ट याच्यात कन्स्ट्रिक्ट झालेला, नंतर स्पोरॅडिक म्हणजे तेवढाच काय म्हणतो आपण त्याला उत्तेजित गतीने है ना याला, नंतर स्केअर म्हणजे अभाव असणे कोणत्याही गोष्टीचा, युबिक्विटस इथे काय होईल परवेसिव्ह, परवेसिव्ह इज द राईट आन्सर है ना, म्हणजे युबिक्विटसचा जो सिनोनिम्स आहे तो काय आहे परवेसिव्ह आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. चलो नेक्स्ट आहे क्वेश्चन 11 नंबरचा क्वेश्चन आहे माय फादर अँड आय, माय फादर अँड आय ब्लँक स्पेस आहे न्यू दिल्ली, न्यू दिल्ली, माय फादर अँड आय न्यू दिल्ली 2 days ago, 2 days ago. क्लिअर आहे इथपर्यंत? मग पहिला काय आहे रीच ऑप्शन, दुसरा काय आहे रीच ऑप्शन, आणि सी काय आहे हॅव रीच, आणि डी काय आहे आर रीच. ठीक आहे. चला मग याच्यामध्ये तर हॅव रीच आहे का बाबा, हॅव जर असेल तर क्रियापदाचं कोणतं रूप पाहिजे, तिसरं रूप पाहिजे, आहे का नाही, म्हणजे हा ऑप्शन इथेच कॅन्सल झाला. ठीक आहे. तर मी काय म्हटलं इथे हॅव जर असेल तर क्रियापदाचं कोणतं रूप पाहिजे आपल्याला, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब पाहिजे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे का नाही, म्हणजे हे ऑप्शन होईल का नाही. आर जर असेल तर एकतर क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे किंवा क्रियापदाचं चौथं रूप पाहिजे, राईट है ना. आर असेल तर काय म्हटलं मी, एकतर V3 पाहिजे तुम्हाला किंवा V4 पाहिजे, आहे का दोन पैकी नाही सर, इथे तर V1 आहे, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन होणार नाही. म्हणजे आता काय झालं तुमचं 50-50 झालेलं आहे. मग काय इथे रीच्ड आहे आणि इथे रीच आहे. हा काय म्हणतो माय फादर अँड आय न्यू दिल्ली 2 days ago, पूर्वीची गोष्ट सांगत आहे, पास्ट म्हणजे पास्ट टेन्स बद्दल बोलत आहे तो. तर ऑब्विसली आता हे काय आहे V2 आहे आणि हे V1 आहे. मग पास्ट टेन्स मध्ये काय असेल बाबा, काय तुमचं स्ट्रक्चर काय असते, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे तिथे ब्लँक स्पेस मध्ये इथे काय येईल V2 येईल, आणि V2 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, ए मध्ये आहे, ए इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? क्लिअर होतं इथपर्यंत? ठीक आहे, समजत आहे सगळ्यांना? चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे 13 नंबर. ऍट लास्ट काय होते, ऍट लास्ट द मॅनेजर अरेंज वॅकंट टेबल फॉर अवर गेस्ट इन हिज कॅफे. इथे काय आहे ब्लँक स्पेस आहे, आणि काय करायचं आपल्याला इथे करेक्ट जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आपल्याला यूज करायचं आहे. आर्टिकल शिकले असतात ना, राईट. तर जे आहे ना आर्टिकलचे 2 टाइप्स वगैरे असतात ते आपण काय आहे ना फाउंडेशन बॅच मध्ये जायचं, तिथे मिळून जाते तुम्हाला. तर काय इथे पहिला ऑप्शन दिलेला आहे ए, सेकंड ऑप्शन आहे अँड, थर्ड ऑप्शन आहे द, आणि काय नंतर डी ऑप्शनला काय आहे नॉट, है ना, नो आर्टिकल. नो आर्टिकल म्हणजे कोणतंही आर्टिकल लागणार नाही. मग काय म्हणतात बाबा, ऍट लास्ट द मॅनेजर अरेंज है ना वॅकंट टेबल फॉर अवर गेस्ट इन हिज कॅफे. त्याच्या कॅफेमध्ये मॅनेजरने काय करून दिलेलं आहे, त्यांचे जे पाहुणे होते शेवटी काय केलं त्यांनी, त्यांना एक वॅकंट टेबल देऊन दिलेलं आहे ना. तर बाबा आता बा इथे ऍड वगैरे जे काही आहे ते आता जे डिटेल्स फाउंडेशन बॅच आहे त्याच्यामध्ये सगळे आपण काय करतो डिटेल्स वाईज घेत असतो. इथे काय करायचं, इथे तेवढा वेळ नसतो. ठीक आहे. तर इथे राईट आन्सर काय होईल तुमचं ए ऑप्शन काय आहे राईट आहे. इथे काय येईल तुम्हाला, इथे ए है ना, ए हे आर्टिकल वापरल्या जाईल है ना. एक टेबल दिला ना त्यांनी, काही असं काही दिलेलं आहे का नाही, आणि स्पेसिफिक तर काही टेबल नव्हताच, राईट है ना. 14 नंबरचा क्वेश्चन पहा. 14 नंबरला क्वेश्चन काय आहे, करेक्ट स्पेल है ना. याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे ज्याचं स्पेलिंग मध्ये काय आहे एरर आहे. पहिला ऑप्शन आहे DECIEVE डिसीव, DECEIVE डिसीव है ना, आणि नंतर आहे DECAIVE. हा तर इथेच कन्फ्युजन नाहीये, ते तर डायरेक्ट क्लिअर रॉंग आहे. आणि हे सुद्धा इथे सुद्धा आहे, ए कुठून येणार आहे डिसीव मध्ये, हे सुद्धा काय आहे तुमचं रॉंग ऑप्शन आहे. मग काय उरलेलं आहे ए आहे, आणि दुसरा काय आहे बी आहे. मग याच्यामध्येच कॉम्पिटिशन आहे. आणि नेहमी आपण आता पाहिलेले हे करेक्ट स्पेलचे जे वर्ड असतात हे तर तुम्हाला काय करावं लागेल, लर्न करावं लागतील, किंवा स्पेलिंग किंवा लर्न केल्याशिवाय या गोष्टी साध्य होणार नाही है ना. नाही तर मग काय होईल, येणारे आन्सर येणारे जे इझी राहतात ते सुद्धा आपण त्या मार्क्सला सुद्धा काय होऊ बाबा, ते मार्क्स सुद्धा मिळणार नाही. ठीक आहे. याचा राईट आन्सर काय आहे, हे DECEIVE डिसीव, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर है ना. हे सुद्धा काय आहे रॉंग ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन 15 नंबर. क्वेश्चन 15 आहे रेड लेटर डे आणि फ्रेजेस अँड इडियम्स आहे. त्याच्यात तुम्हाला 4 खाली ऑप्शन दिलेले आहेत. इम्पॉर्टंट डे, नंतर अनइम्पॉर्टंट डे, नंतर शायनी डे, आणि काय आहे बोरिंग डे है ना. ऍक्च्युअली इथं रेड आलेलं आहे. रेड काय असतं बाबा,
धोक्याची निशाणी असतो. रेड काय असतो? धोक्याची निशाणी असतो. जर तुम्हाला ही इडियम आणि फ्रेज माहित नसल तर आपण सरळ सरळ काय करतो, हे धोका म्हटल्यानंतर इथे अनइम्पॉर्टंटला काय करतो, जास्त प्राधान्य देतो आणि त्यालाच आपण राईट आन्सर मार्क करून काय होतो बाबा घरी निघून येतो. पण हे काय सरळ सरळ चुकीचं आहे. इथे धोका म्हणजे काय आहे बाबा, तर इम्पॉर्टंटला महत्व दिलेलं आहे ना. म्हणजे इथे ऑप्शन जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे ए, इम्पॉर्टंट डे. रेड लेटर डे म्हणजे काय होतं तुमचा इम्पॉर्टंट डे. क्लियर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे 16 नंबरला. आय शॅल बाय धिस बुक इफ यू लाईक इट ऑर नॉट आणि नंतर काय आहे स्लॅश नो एरर आणि हा डिवाइड केलेला आहे तुमचा आय शॅल बाय, नंतर पुन्हा स्लॅश आलेली आहे त्याला ए दिलेलं आहे, नंतर धिस बुक, नंतर पुन्हा स्लॅश इफ यू लाईक इट ऑर नॉट आणि स्लॅश नो एरर. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, एरर फाइंड आउट करायची आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, एरर फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, शाल विल शिकलेलो आहे आपण, बरोबर आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का नाही, म्हणजे हा जो पार्ट आहे हा पूर्ण करेक्ट आहे. राईट. मग इथे बघा धिस बुक, आता याच्यामध्ये काय आहे, हे तर सरळ सरळ दिसायला येतंय. राईट. मग आता इथे काय सर, इथे तर व्यवस्थित दिसून राहिलं सगळं. लक्षात घ्या, इफ जेव्हा येत असेल तेव्हा ऑर येतो का, नाही. इफ हा ऑरला घेऊन येत नाही. क्लिअर आहे ना. ऑर कोणासोबत येतो, एक तर आयदर ऑर सोबत येतो, नाहीतर आयदर ऑर किंवा वेदर. राईट. तर इथे काय येईल, इफ ऐवजी काय यायला पाहिजे, वेदर यायला पाहिजे. वेदर यू लाईक इट ऑर नॉट. म्हणजे इथे एरर वाला कोणता ऑप्शन आहे, हा सी ऑप्शन आहे. सी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे का, क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे 17 नंबरचा क्वेश्चन आहे. 17 नंबर वरती काय दिलेलं आहे, वन who is engaged in fighting. One who is engaged in fighting, जो काय म्हणते बघा युद्धामध्ये किंवा फाइट करण्यात काय आहे, एंगेज आहे, बिझी आहे. काय आहे हा, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ना. शब्द समूहाबद्दल एक शब्द जो आपण मराठीत शिकत असतो तो म्हटला गेलेला आहे इथे. वन हु इज एंगेज इन फायटिंग. तर मग काय होईल याचं उत्तर, पिलफ्रेज होतं का, नाही. वल्नरेबल, नाही. मग काय होईल, हे हेलिंग फर्म म्हणजे काय होते, योद्धा. याला काय म्हणतो आपण, योद्धा म्हणतो. हेलिंग फर्म म्हणजे काय होते, योद्धा, जो काय आहे युद्धात बिझी आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, समजून राहिलं. काही कोणाला प्रॉब्लेम आहे का, नाही. चलो नेक्स्ट आहे 18 नंबरचा क्वेश्चन, डिव्हाइड. 18 नंबरचा क्वेश्चन काय आहे, डिव्हाइड आहे ना. आणि त्याचा आपल्याला काय शोधायचं आहे, सिनोनिम शोधायचं आहे. विचारलेले क्वेश्चन आहेत बाबा, सगळेच्या सगळे क्वेश्चन हे एक्झाम मधलेच आहे. क्लिअरली आहे ना. आता लक्षात ठेवायचं, तलाठी झालं नंतर ते तुमच्या आता नवीन जागा आलेल्या आहेत आयुक्तालयाच्या, तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे ना. सगळे पीवायक्यू स्वरूपातले क्वेश्चन होते आणि त्यात आम्ही काही जोडून ऍड केलेले. ठीक आहे. पहा, डिवाइडचं काय सिनोनिम शोधायचं. डिवाइड म्हणजे एखाद्या गोष्टीचा काय असणे, लॅक असणे, एखादी गोष्टीचे काय असणे, कमतरता असणे है ना. सरळ आन्सर सांगून दिलं तुम्ही. ऑप्शन सी इज द राईट आन्सर है ना. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. काय आहे, लॅकिंग, एखाद्या गोष्टीची काय करणे, कमतरता असणे. इथपर्यंत क्लिअर आहे का, समजून राहिलं ना सगळ्यांना समजत आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके. चल नेक्स्ट आहे 19 नंबरचा क्वेश्चन आहे रे भाऊ. काय आहे, कॅन वी रिलाय ऑन हिम. काय करायचं आहे आपल्याला, याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. याचं काय करायचं आपल्याला, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. बरोबर आहे ना. मला पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं, पाहिजे जे काही तुमचे रूल्स असतात ते रूल्स. आता हे जे सेंटेन्स आहे हे कशाचं आहे, इंट्रोगेटिव्हचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं तुम्हाला, इंट्रोगेटिव्हचे. बरोबर. मग याचे जे काही रूल्स वगैरे आहेत त्या रूल्सने आपण जायचं अकॉर्डिंग टू दॅट रूल्स. काय म्हणते, हा पहिला ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, कॅन ही बी रिलाइड ऑन. बरोबर. बी ऑप्शन मध्ये आहे, कॅन वी बी रिलाइड ऑन. राईट. आणि नंतर कॅन ही. नेक्स्ट आहे डी, नन ऑफ दिस. मग काय होतं याच्यामध्ये, मला माहिती आहे जेव्हा तुम्ही काय करता, मॉडेलचं इंट्रोगेटिव्ह असते है ना. बेसिकली जेव्हा तुम्ही मॉडेलच्या ऑक्झिलरी वर्ब असतात त्याचा काय ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करता, त्यावेळी बी हा वर्ड होतो आणि थर्ड फॉर्म ऑफ वर्ब असते है ना. इथे काय झालेलं आहे, इथं काय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर आहे. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करत असताना काय करता है ना, काय कॅन आहे, बरोबर, बी आलेला आहे, हिमचा काय झाला, ही झालेला आहे, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आणि राहिलेला आहे बी. बरोबर आहे. म्हणजे पहिलंच ऑप्शन तुम्हाला मिळालं ना, काय कॅन ही बी रिलाइड ऑन. कॅन ही बी रिलाइड ऑन. हे काय तुमचा, ए काय तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. 20वा क्वेश्चन घ्या. 20वा काय आहे, फॉल अवे. 20वा काय आहे,
20वा क्वेश्चन फॉल अवे आहे, फ्रेझल वर्ब आहे. फॉल अवे फ्रेझल वर्ब आहे. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे टू रिव्हॉल्व, टू सेटल, टू अप्लाय आणि बिकम डिटॅच है ना. बिकम डिटॅच काय होईल त्याचा आन्सर काय होईल टू रिव्हॉल्व. फॉल अवे म्हणजे काय होते है ना, रिव्हॉल्व क्रांती करणे, टू रिव्हॉल्व है ना. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे 21 नंबरचा क्वेश्चन काय आहे. ही सेड टू मी डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये यू नीड नॉट वरी. डायरेक्टचं काय करायचं आपल्याला, इनडायरेक्ट करायचं आहे. तर लक्षात घ्यायचं जेव्हा तुम्ही काय करता डायरेक्ट इनडायरेक्ट करता तेव्हा तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब असते आणि हे रिपोर्टिंग स्पीच असते. याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतात आणि त्यानुसार तुम्हाला काय करावं लागतं, सेंटेन्स शोधायचं असते. मग इथे काय म्हणतो रे बाबा, हा ही सेड टू मी है ना दॅट ही नीड नॉट वरी. बरोबर आहे का. हे सेड टू मी रिपोर्टिंग वर्ब मध्ये चेंजेस झालेले नाही है ना आणि बाकी ऍज दिलेलं आहे. क्लिअर आहे. हे काय तुमचा रॉंग ऑप्शन आहे. नंतर ही ऍश्युअर्ड राईट. ही ऍश्युअर्ड मी त्यानं मला काय केलं, आश्वस्त केलं काय दॅट हे कंजंक्शन लावायचं असतो का, कारण ते काय सिंपल सेंटेन्स आहे. सिंपल सेंटेन्स जेव्हा तुम्ही काय करत असता डायरेक्ट इनडायरेक्ट करता तेव्हा दॅट हे काय लावतो आपण, कंजंक्शन युज करतो राईट है ना. मग ही नीड नॉट वरी. क्लिअर आहे इथपर्यंत हे ऍज इट इज है ना. आणि ऍश्युअर केल्यामुळे त्याने हे ऍज इट इज जे बी ऑप्शन आहे ते काय तुमचं करेक्ट आन्सर आहे. क्लिअर आहे का. ठीक आहे. चला इथे कन्फ्युजन होते बी आणि सी मध्ये कन्फ्युजन होते है ना. पण लक्षात घ्यायचं त्याने काय केलेलं इथे त्याने सरळ त्याला सांगितलं की मी असताना तू काय करू नको, तुला काळजी करण्याचं कोणतंही एक कारण नाहीये. ठीक आहे. चलो 22 नंबरचा क्वेश्चन आहे अनॉमली स्पेलिंग है ना. स्पेलिंग करेक्शनचा आहे आणि याच्यामध्ये काय आहे पर्टिक्युलर जे काही स्पेलिंग आहे ते शोधायचं. आता हे बरोबर आहे का, नाही सर. नंतर हे नाही सर, हे नाही सर. मग करेक्ट ऑप्शन काय तुमचा बी आहे ANOMALY. अनॉमली. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, समजतंय. ठीक आहे. चल नेक्स्ट काय म्हणते रे बाबा, द टीचर ब्लँक स्पेस द स्टुडंट फॉर चीटिंग है ना. तर चीटिंग केल्यावर लाड करते का रे टीचर, काय करते ऑब्विसली काय केलं असेल त्याला रागवलं असेल. मग प्रेज म्हणजे काय करणे, प्रशंसा करणे. प्रशंसा होते का चीटिंग सापडल्यानंतर, नाही. नंतर रिफ्यूज नाकारते का, नाही. इन्वोक प्रवृत्त करते का, नाही. मग काय उरलं रिब्यूक म्हणजे काय होते, स्कोल्ड करणे, दाटणे, फटकारणे है ना. त्याला काय म्हणतो आपण, द टीचर रिब्यूक द स्टुडंट फॉर द चीटिंग है ना. शिक्षकांनी स्टुडंटला काय केलं, त्याने चीटिंग केली त्याच्यामुळे त्यांना काय केलं, फटकारलं है ना. एरुडाइट नेक्स्ट क्वेश्चन आहे 24 नंबरचा. एरुडाइट म्हणजे काय होते, झालेला वर्ड घेतलाय आपण. लक्षात घ्या जे काय आपण वर्ड एक्सप्रेस सुरू होती बॅच आपली सुरू आहे. आता थोडस काही कारणांमुळे मी ते स्टॉप केली, पुन्हा होईल तिचं सुरू. तर एरुडाइट हा वर्ड आपण त्याच्यामध्ये वर्ड एक्सप्रेस मध्ये घेतलेला आहे राईट. मग तिथे घेतलेला आहे आणि याचा काय पाहिजे आपल्याला, अपोजिट वर्ड शोधायचा आहे. हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि अजूनही विचारतात, एव्हरग्रीन क्वेश्चन म्हटलं तरी चालेल. मग एरुडाइट म्हणजे काय होते रे बाबा, विद्वान. एरुडाइट म्हणजे काय होते, विद्वान. आणि विद्वानच्या अपोजिट वर्ड काय आहे आपल्याला, स्कॉलरली आहे का, नाही. आता सिमिलर वर्ड आला म्हणजे आन्सर आहे का आपलं, नाही. एज्युकेटेड आहे का, नाही. सेवी आहे का, नाही. प्रॅक्टिकल नॉलेज वाला जो व्यक्ती असतो किंवा प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजेच काय असते, सेवी. म्हणजे त्याचा ऑप्शन काय उरलेला आहे, ए उरलेला आहे. आणि ए इज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट आन्सर काय आहे तो, इग्नोरंट. काय आहे, इग्नोरंट. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. चलो नेक्स्ट आहे 25 नंबरचा क्वेश्चन आहे आणि आपला आजच्या टेस्ट पेपर मधला शेवटचा क्वेश्चन आहे. क्लिअर आहे ना. तर मग हे काय होईल, यू आर ऑलवेज नंतर ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे ट्राय विथ जम्प. हे यूज करायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये त्याचा यूज करून काय करायचं, सेंटेन्स इम्प्रूव्ह करायचं आहे. सेंटेन्स मध्ये काय आहे, जे काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस करायचे. मग पहिलं ऑप्शन दिलेलं आहे ट्राइंग इन जम्पिंग. होते का असं, पाहिलंय का, नाही सर असं होत नाही. ट्राय टू जम्प हा यूज होऊ शकते, पण आता इथे हे सेंटेन्स भाग काय आहे, यू आर ऑलवेज आहे ना. मग इथे काय येणार आहे, म्हणजे इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब नाही. काही इथे ट्राइंग टू जम्प आणि टायर्ड विथ जम्प असते का, नाही. काय आहे, सरळ ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे का, क्लिअर होतं सगळ्यांना, समजलं. तर ही काय होती रे भाऊ, ही आपली आजची इंग्लिशची टेस्ट होती, जे प्युअरली काय आहे TCS IBPS पॅटर्न वरती बेस आहे. जे आता ही टेस्ट कोणासाठी फायदेशीर आहे,
तर आगामी येणाऱ्या ज्या काही सरळ सेवा भरती आहे त्या प्रत्येक भरतीसाठी ज्याला इंग्लिश आहे त्या इंग्लिश साठी काय आहेत ह्या फायदेशीर आहेत है ना. तर याचा काय करा जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज करून घ्या स्वतःसाठी है ना, जेणेकरून तुमचे काय होईल मार्क्स मध्ये काय होईल तुमची इम्प्रूव्हमेंट होईल. ठीक आहे, इथे काय करू आजचं लेक्चर स्टॉप करू. ठीक आहे, ओके, थँक्यू. सरळ सेवेसाठी आपला टेस्ट पेपर आहे. तर क्वेश्चन पहिला पहा काय म्हणतो हा, पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी. हे जे वाक्य आहे याला आपल्याला काय करायचं आहे सुधारायचं आहे आणि जे करेक्ट वाक्य आहे ते करेक्ट वाक्य आपल्याला काय करायचं आहे या ऑप्शन मधून 4 ऑप्शन मधून काय करायचं आपल्याला टिक करायचं आहे. हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत राईट. मग काय म्हणतो हा, पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी. तर मग पहिला ऑप्शन काय म्हणतो आपला, पाणी दूषित होणार नाही याची काळजी यावी. असं असते का, नाही, हे तर इथंच काय रॉंग आहे. नंतर पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी, जसंच्या तसं झालेलं आहे, फक्त काय स्पेलिंग मिस्टेक असेल राईट, म्हणजे काय ते रॉंग आहे. नेक्स्ट काय आहे ऑप्शन सी, पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी राईट. आणि इथे पहा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि इथे काळजी घ्यावी, दोन्ही सेमच आलेले आहेत हा, पण इथे उकाराचा फरक आहे. हे दूषित जेव्हा पाहता तुम्ही आणि हा दूषित पहा है ना, या दोन पैकी आपल्याला कोणतं पाहिजे, हा खालचा दूषित पाहिजे राईट है ना, रस्व पाहिजे, दीर्घ नाही पाहिजे. हा जो उकार आहे हा कोणता पाहिजे आपल्याला, रस्व पाहिजे, दीर्घ पाहिजे का नाही, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन नाहीये. ऑप्शन डी इज द राईट आन्सर है ना. तर काय पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, याची काळजी घ्यावी राईट. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. आता पहा क्वेश्चन सेकंड पहा. क्वेश्चन सेकंड काय म्हणतो रे, तर आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो. साहजिकच आहे. आता तर ब्रॉडबँड म्हणजे ब्रॉडकास्टचे सर्व्हिसेस वाढलेले आहेत ना, बरेच साधनं आहेत. अगोदर काय व्हायचं जेव्हा टीव्ही वगैरे नव्हते किंवा चॅनल्स वगैरे नव्हते त्यावेळेस आकाशवाणी है ना रेडिओ एकमात्र असं साधन होतं की ज्याच्या थ्रू आपण काय करत होतो रे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय करत होतो, संदेश पोहोचवण्याचं काम करत होतो राईट. तर याचा काय करायचं आपल्याला, प्रयोग ओळखायचा आहे. याचा काय करायचं, प्रयोग ओळखायचा आहे. क्वेश्चन 2, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जातो. मग काय हा, पहिला ऑप्शन आहे अकर्मक कर्तरी, सेकंड ऑप्शन आहे भावे कर्मणी आणि तिसरा ऑप्शन काय आहे सकर्मक कर्तरी. लक्षात घ्या अकर्मक कर्तरी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय नाहीये, कर्म नाहीये आणि कसा आहे तो कर्तरी प्रयोग आहे. हा आहे का, आहे का, नाही ना, म्हणजे ऑप्शन ए काय आहे तुमचा रॉंग आहे. नंतर भावेमध्ये काय आहे, भावेमध्ये जो तुमचा कर्म आणि कर्ता असतो त्या दोघांनाही काय लागून येतात रे बाबा, प्रत्यय लागून येतात. इथं लक्षात ठेवायचं, इथे सुद्धा काय नाही प्रत्यय लागून नाहीये. संदेशला प्रत्यय लागून आहे का नाही, म्हणजे बी काय तुमचा रॉंग ऑप्शन आहे राईट. ऑप्शन सी पहा. ऑप्शन सी काय आहे, कर्मणी प्रयोग. आणि हा हे जे उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण कोणत्या प्रयोगाचं आहे, कर्मणी प्रयोगाचंच आहे. ऑप्शन सी काय आपला राईट आन्सर आहे. लक्षात घ्या नवीन कर्मणी प्रयोगाचे जे काही उदाहरण असतात ते या पद्धतीने असतात है ना राईट. याच्यामध्ये कर्माबद्दलच काय बोलल्या जाते. तर लक्षात घ्यायचं आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो राईट. मग काय पोहोचवला जातो म्हटलं तर उत्तर काय ते मिळणार, काय पोहोचवला जातो, संदेश राईट है ना. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे का है ना. आणि कोण पोहोचवला जातो तर त्याचा आन्सर मिळते का, नाही मिळत. म्हणजे वाक्यात कर्ता नाहीये, काय आहे, कर्म आहे, म्हणून ते काय आहे, कर्मणी वाक्य आहे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट पहा क्वेश्चन 3, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो. मी रोज सकाळी काय करतो, पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो. आपल्याला काय करायचं, इथे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. काय ओळखायचा आहे, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे प्रधान वाक्य, दुसरा ऑप्शन दिलेला आहे केवल वाक्य, तिसरा ऑप्शन दिलेला आहे संयुक्त वाक्य आणि चौथा ऑप्शन काय दिलेला आहे, गौण वाक्य. क्लिअर आहे. चला तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे प्रधान वाक्य आणि हा ऑप्शन डी गौण वाक्य
हा कोणत्या वाक्याचा पार्ट आहे रे बाबा, तर हा मिश्र वाक्यांचा पार्ट आहे. लक्षात घ्यायचं. काय काय म्हटलं मी, प्रधान वाक्य आणि काय दुसरं गौण वाक्य. हा कोणाचा भाग आहे, मिश्र वाक्याचा भाग आहे. मिश्र वाक्य काय असते, ज्याच्यामध्ये दोन वाक्य असतात, है ना. ज्यामध्ये जे गौण वाक्य असते ते गौण वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी प्रधान वाक्यावरती काय असते, अवलंबून असते. ते झाले मिश्र वाक्य. राईट. म्हणजे हे आपला आन्सर होईल का, इथे आहे का, इथे दोन वाक्य जरूर आहे, पण प्रत्येकाला पहा, मी रोज सकाळी पहाटे उठतो, ठीक आहे, याचा एक पर्टिक्युलर वेगळा अर्थ आहे, त्याला मिनिंग आहे. 1 तास शाळेचा अभ्यास करतो. मी रोज 1 तास काय करतो, शाळेचा अभ्यास करतो. त्याला सुद्धा काय आहे, अर्थ आहे. राईट. स्वतःचा अर्थ आहे. त्याला दुसऱ्यावर डिपेंड राहायची गरज आहे का, नाही. राईट. तर लक्षात घ्या, म्हणजेच हे ए ऑप्शन आणि ऑप्शन डी काय आहे, रॉंग ऑप्शन आहे. मग काय आलं आपलं, केवल वाक्य. राईट. केवल वाक्य आहे आणि काय संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे. काय राहिलं मग, केवल वाक्य राहिलं आणि संयुक्त वाक्य राहिलं. लक्षात घ्यायचं, हे जे केवल वाक्य असतात, त्या केवल वाक्यामध्ये काय असते, एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असते. केवल वाक्याची ओळख काय असते, एकच कर्ता असतो आणि एकच काय असते, क्रियापद असते. इथपर्यंत क्लिअर आहे ना. कर्ता ज्याला आपण काय म्हणतो, उद्देश म्हणतो. कर्ता उद्देश म्हणतो आणि क्रियापद याला आपण काय म्हणतो, विधेय म्हणतो. क्रियापदाला काय म्हणतो आपण, विधेय म्हणतो. मग असं आहे का इथे, एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे का. कर्ता जरी या सेंटेन्स मध्ये, हे जे दिलेलं सेंटेन्स आहे, मी रोज सकाळी पहाटे उठतो आणि 1 तास शाळेचा अभ्यास करतो, याच्यात कर्ता जरी एकच आहे, राईट, पण क्रियापद एक आहे का, नाही. क्रियापद मात्र किती आहे, त्याच्यात अभ्यास करणे एक वेगळं आहे आणि पहाटे उठणे दुसरं क्रियापद आहे. म्हणजे 2 क्रियापद आहेत. म्हणजे हे केवल वाक्य आहे का, नाही. मग काय ऑप्शन राहिलं, संयुक्त वाक्य राहिलेलं ऑप्शन आहे. आणि संयुक्त वाक्य लक्षात ठेवायचं. संयुक्त वाक्य कसे असतात, 2 किंवा अधिक केवल वाक्य मिळून येतात, है ना. 2 किंवा अधिक केवल वाक्य मिळून क्लिअर आहे. 2 किंवा, है ना. संयुक्त वाक्य कशाला म्हणतात, संयुक्त वाक्य मग कशाला म्हणतात, 2 किंवा अधिक केवल वाक्य म्हणून काय म्हणतात, संयुक्त वाक्य म्हणतात. शिवाय काय, व अथवा किंवा परंतु. लक्षात घ्यायचं, व संयुक्त वाक्य, व अथवा किंवा परंतु, है ना. परंतु हे प्रधान सूचक शब्दयोगी अव्यय काय झालेले असतात, तिथे यूज झालेले असतात. सॉरी, शब्दयोगी नाही, उभयन्वयी अव्यय जोडणारे. राईट. मग लक्षात आहे, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो, याचा करेक्ट ऑप्शन काय आहे. ठीक आहे, क्लिअर आहे ना. मग क्वेश्चन 3 चा आन्सर काय आहे, संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. स्पृहाचं काय पाहिजे आपल्याला, समानार्थी शब्द पाहिजे. काय आहे पहिला ऑप्शन, आवड, ईर्ष्या, गरज आणि इच्छा. याच्यावर टाइमपास करायचा अर्थ नाहीये. स्पृहा म्हणजे काय होते, इच्छा होते. राईट. क्वेश्चन 5वा पहा, अपरिहार्य, याचा विरुद्धार्थी शब्द पाहिजे. पहिलाच ऑप्शन आहे परिहार्य, इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 6. तरी त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. राईट. याचं काय करायचं आपल्याला, चुकीचे शब्द ओळखायचे याच्यामध्ये दिलेले, बरोबर. काय ओळखायचे, चुकीचे शब्द ओळखायचे आहेत, बरोबर. 1 मिनिट थांबा. हा ठीक आहे. तरी त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला, चुकीचे शब्द ओळखायचे आहेत आपल्याला इथे. तर मग ऑप्शन ए पहा, तनी त्याचा टाकला. ऑप्शन बी पहा, त्याचा शर्ट शिवून. नंतर सी, तनी शर्ट शिवून. आणि डी आहे, तनी फाटलेला टाकला.
राईट. तर लक्षात घ्या, तनी ठीक आहे, हा चुकीचा शब्द आहे. पण हा चुकीचा आहे का? नाही. हा काय आहे? बरोबर आहे. हा चुकीचा आहे का? नाही. हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हे ऑप्शन आपलं काय आहे? रॉंग आहे. त्याचा पहिलंच बरोबर आहे, शरद चुकीचा आहे, शवून चुकीचं आहे. तर हे ऑप्शन काय आहे? हे रॉंग आहे. आपल्याला तीनही शब्द काय पाहिजे? चुकीचे पाहिजे. तनी चुकीचा शब्द आहे, शरद चुकीचा शब्द आहे आणि शवून सुद्धा काय आहे? चुकीचा शब्द आहे. आणि हेच काय आपलं राईट आन्सर आहे. इथे फाटलेला बरोबर आहे म्हणजे चुकीचं आहे. क्लिअर आहे? म्हणजे आपला आन्सर काय आहे? तनी, शरद, शवून हे काय आहे? चुकीचे शब्द आहेत. आणि ते ऑप्शन सी मध्ये असल्यामुळे ऑप्शन सी काय आपला करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. क्वेश्चन 7 पहा, समशेर. क्वेश्चन 7 काय आहे? समशेर आहे. आणि त्याचा काय पाहिजे रे आपल्याला? त्याचा समानार्थी शब्द पाहिजे. काय पाहिजे? समानार्थी शब्द पाहिजे. तर ऑप्शन ए दिलेला आहे प्रख्यात, ऑप्शन बी दिलेला आहे तलवार, ऑप्शन सी दिलेला आहे कुऱ्हाड आणि ऑप्शन डी दिलेला आहे भाला. ऑप्शन डी काय आहे? भाला आहे. मला सांगा, समशेर समशेरा मूवी आली ती पाहिली आहे का? रणबीर कपूरची राईट. रणबीर कपूरची मूवी आहे समशेरा, है ना. तसं समशेर म्हणजे काय होते? प्रख्यात होते का? नाही सर, प्रख्यात होत नाही. मग काय होते रे? तसं ऑप्शन बी काय याचं राईट आन्सर आहे. समशेर म्हणजे काय होते? तलवार. समशेर म्हणजे काय होते? तलवार होते. क्लिअर आहे? चला क्वेश्चन 8 पहा. 8 नंबरचा क्वेश्चन आहे प्रतिबिंब. प्रतिबिंब इक्वल टू द साइन म्हणजे काय विचारलंय तुम्हाला? समानार्थी शब्द विचारलेले. इक्वल टू द साइन आहे म्हणजे काय विचारलंय तुम्हाला? समानार्थी शब्द विचारलेला आहे. आणि ऑप्शन काय दिलेले आहेत तुम्हाला? पहिला दिलेले आहे फोटो, सेकंड ऑप्शन आहे व्यक्ती, थर्ड ऑप्शन आहे प्रतिमा आणि फोर्थ ऑप्शन काय आहे? आरसा. मग प्रतिबिंब आरसा असते का? नाही, आरशात प्रतिबिंब पाहिला जाते म्हणजे आरसा राम. फोटो नाही. व्यक्ती असतो का? नाही. प्रतिबिंब म्हणजे काय असते? प्रतिमा असते. आपली प्रतिमा पुढे ऍज इट इज दिसते, त्याला आपण काय म्हणतो? प्रतिबिंब म्हणतो. क्लिअर आहे? क्वेश्चन 9 पहा. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. याचं काय करायचं? आपल्याला काळ ओळखायचं आहे. ह्या सेंटेन्सचा काय करायचंय? काळ ओळखायचा आहे. आणि ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ. नंतर ऑप्शन बी आहे पूर्ण भूतकाळ. नंतर दिलेला आहे रीती भूतकाळ आणि ऑप्शन डी दिलेला आहे साधा भूतकाळ. मग याच्यात मला एक सांगा, हा जो प्रश्न आहे, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, क्रिया पूर्णतेने कंप्लीट झालेली आहे का? नाही. राईट. किंवा अपूर्ण आहे का क्रिया? नाही. मग काय आहे ते? तर सर हा काय आहे? हे साध्या भूतकाळाचं काय आहे? एक्झाम्पल आहे. अपूर्ण पण नाहीये, क्रिया आहे पूर्ण पण नाहीये आणि रीती तर नाहीच आहे. अरे झाला असेल, केला असेल, असेल वगैरे, होईल, होईल, है ना, तसे ते रीती भूतकाळ असतात. क्लिअर आहे? म्हणजे क्वेश्चन 9 न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, हा कोणत्या भूतकाळाचं उदाहरण आहे? तर साध्या भूतकाळाचं उदाहरण आहे. क्लिअर आहे? समजून राहिलं? चलो नेक्स्ट आहे क्वेश्चन 10. मुले क्रिकेट खेळत आहेत. याच्यात काय करायचंय? कर्ता ओळखायचं आहे. सोपं आहे. पहिलंच लेक्चर घेतलेलं आहे मी कर्ता ओळखायचं. कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखायचं ते मी इन डिटेल्स मध्ये राज्यसेवेच्या लेवल पर्यंत काय केलेलं आहे ते लेक्चर घेतलेलं आहे. ते जर पाहिलं असेल तर तुम्हाला कर्ता ओळखायला त्रास होणार नाही. मग आता इथे चला इथे शोधू आपण. पहिले काय कर्ता ओळखायसाठी पहिले काय ओळखायला सांगितलं तुम्ही? वाक्यामध्ये काय क्रियापद आहे ते. मग क्रियापद काय आहे? खेळणे क्रियापद आहे. खेळणारा कोण? खेळणारा कोण आहे ना. क्रियापदाचा जो काही मूळ धातू असतो त्या मूळ धातूला नारा, नारी, नारे आणि असा जर प्रश्न केलेला असतो, असा जेव्हा आपण प्रश्न करतो तेव्हा मिळणारं जे उत्तर असते ते तुमचं काय असते? कर्ता असते. तर मग आता इथे खेळ, इथं मूळ धातू काय आहे? खेळ आहे. या मूळ धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या, नारा, नारी, नारे, नाऱ्या. प्रश्न म्हणजे काय? खेळणारा कोण? खेळणारा कोण? तर मुले. खेळणारी कोण? तर मुले. मुले हे उत्तर आहे म्हणजे या मुले. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ओळखता येईल ना. जर प्रॉब्लेम असेलही तर आताच काय करा, जे आपले फाउंडेशन बॅचचा व्हिडिओ आहे कर्ता क्रियापद कर्म, एकाच व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे. 2 तासाचा व्हिडिओ आहे तो, 2-2.25 तासाचा तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये मी डिटेल्स घेतलेले आहे. एक एक एक्झाम्पल, एक एक शब्द तुम्हाला काय केलेलं आहे? एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 11 काय आहे? खेडे.
खेडे हा शब्द दिलेला आहे, त्याचा आपल्याला काय करायचंय, वचन बदलायचं आहे. बरोबर आहे. खेडे हे वाटत जरी असेल अनेक वचन आहे, पण हे काय आहे भाऊ, एक वचन आहे. याचाच अर्थ याचा आपल्याला काय करायचंय, अनेक वचन करायचंय. खेडा होतो का, नाही. खेकडे होईल का, नाही. खेड्यात होईल का, नाही. काय बोललंय, खेडी. खेडी काय आहे, राईट आन्सर आहे. खेड्याचं अनेक वचन जे रूप आहे ते खेडी असते. क्लिअर आहे. चला क्वेश्चन 12 पहा. क्वेश्चन 12 काय आहे, बेडूक. बेडकाचं लिंग बदलायचं आहे. बेडकाचं काय करायचं आपल्याला, लिंग बदलायचं आहे. तर ऑप्शन ए आहे बेडके, ऑप्शन बी आहे बेडक्या, ऑप्शन सी आहे बेडकी आणि ऑप्शन डी काय आहे रे, ऑप्शन डी आहे बेडका. बेडका. मग काय आहे, काय होईल, काय आन्सर काय होईल, काय अपेक्षित आहे आन्सर. चला तिकडे कॉर्नर, काय आन्सर काय होईल, सोपं सोपं आहे. एवढं काही कठीण नाही. कठीण आहे का ते, नाही. सोपं आहे, सांगा पटकन. हा काय आहे, बेडकी. बेडकी. बेडूकचं काय आहे लिंग, बेडकी. क्लिअर आहे ना. हे रॉंग आहे, हे रॉंग आहे आणि हे सुद्धा रॉंग आहे. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे, अडचण असेल तर काय करायचं, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची. क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू. ठीक आहे. 13 नंबरचा क्वेश्चन पहा. काय म्हणते, विकास कविता वाचत आहे. आपला जो विकास आहे तो काय होत आहे, कविता वाचत आहे. म्हणूनच तुम्हाला इथे दिसत नाही है ना. तो मस्त कवी संमेलनाला गेलाय आणि तो तिथे काय करताय, कविता वाचत आहे. आपण त्याला कुठे शोधून राहिलो, रस्त्यावरच्या गड्ड्यात है ना. नंतर बऱ्याच ठिकाणी शोधून राहिलो आपण त्याला, की आपल्याला तो कुठेच काय होत नाहीये, दिसत नाहीये है ना. भ्रष्टाचारात पाहून राहिलो, रस्त्यावरचे खड्डे आहेत, आणखी काही बाकीच्या गोष्टी आहेत है ना. तर तिथे विकास शोधू नका. विकास सध्या कुठे गेलेला आहे, कवी संमेलनाला गेलेला आहे आणि तिथे काय करताय, तो कविता वाचत आहे. मग आता विकास कविता वाचत आहे तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, कर्म ओळखायचंय बाबा. काय करायचंय, कर्म ओळखायचंय. तर लक्षात ठेवायचं, कर्ता कर्म क्रियापदाचा जो काही क्लास आहे तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे. मग आता इथे याचा तर पहिले आपल्याला मूळ धातू पाहावा लागेल है ना. संयुक्त क्रियापद आहे तिथे, तर वाच. बरोबर. वाचणारा कोण, तर विकास. विकास काय आहे, कर्ता आहे. विकास काय आहे, कर्ता आहे है ना. आणि वाचलेली काय, वाचलेली काय, तर वाचलेली काय, कविता काय आहे, याचं कर्म आहे. कुठे आहे का शोधता. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. तुमचं ऑप्शन ए काय रे भाऊ, बरोबर उत्तर आहे. क्लिअर आहे. चला क्वेश्चन 13 पहा. परात. परात या शब्दाचं आपल्याला काय बदलायचं आहे, वचन बदलायचं आहे. परात हे काय एक वचन आहे, पण याचं आपल्याला काय पाहायचं, अनेक वचन किंवा बहुवचन करायचं आहे. परिते होते का नाही, पराते होते का नाही, परात्या होईल का नाही. काय आहे हे, पराती. लक्षात घ्यायचं, बेडूक बेडकी, परात पराती है ना. तर हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचं बाबा. त्याचं एक वचन अनेक वचन व्यवस्थित करून जायचं है ना. आणि जे काही समजा वर्ड आहे ते तुम्हाला काय करावं लागेल, रिवाइजच करावं लागेल, त्याच्याशिवाय ते लक्षात राहणार नाही. क्वेश्चन 14 पहा. काय आहे, षटकोनी. क्वेश्चन 14 काय म्हणते, षटकोनी हा शब्द आहे, त्याचा आपल्याला काय करायचं, समास ओळखायचा आहे. लक्षात घ्यायचं. ऑप्शन ए आहे समाहार द्वंद्व, ऑप्शन बी आहे द्विगु, ऑप्शन सी आहे इतरेतर आणि ऑप्शन डी काय आहे, अव्ययी भाव. ऑप्शन डी काय आहे, अव्ययी भाव. तुम्हाला अगोदर सांगा समाहार द्वंद्व मध्ये काय असते. तसं बाजार हाट हा जो हे जे एक्झाम्पल आहे बाजार हाट, हे समाहार द्वंद्वचं काय आहे, उदाहरण आहे. याच्यामध्ये दोन्ही पद काय असतात, महत्वाचे असतात. पण आता समाहारामध्ये काय होते की ऍक्च्युअली तुम्ही दोन गोष्टींचा विचार करता, पण त्याच्यामध्ये त्याच्या आजूबाजूच्या सुद्धा काय गोष्टींचा काय होतो, उल्लेख होतो. जसं तुम्ही बाजाराला गेलेले आणि तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे, भाजी आणायला सांगितलेली आहे, तर त्या भाजीसोबत तुम्हाला किंवा भाजीच्या गाडीवर सुद्धा तुम्ही जेव्हा भाजी घेता तर मिरचीवाला काय करतो, आपल्याला सांबाराच्या 2 काड्या किंवा 2-4 अशा मिरच्या आपल्या टोपलीत टाकून देतो. बरोबर आहे. तर तो झाला समाहार द्वंद्व, समाहार समास. समाहार समास म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की बाजाराला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा बाजारात करत असताना म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे नाहीये तर त्या गोष्टी तो दुकानदार काय करतो, तुम्हाला देऊन टाकतो. राईट. सगळंच म्हणजे आता एक काही गोष्टींची आपल्याकडे लिस्ट आहे.
ही लिस्ट सोडून आजूबाजूने ज्या कोणत्या गोष्टी दिसेल आपल्याला त्या सुद्धा आपण काय करून टाकतो, घेतो. राईट है ना. तर लक्षात घ्यायचं जसं वेली फणी करता तुम्ही, तर वेली फणी करता असताना वेली फणीच असते का, त्यासोबत तेल वगैरे राहतेच ना. राईट है ना. तर मग हे होईल का, नाही है ना. कारण याची फोल्ड करतो आपण तेव्हा षटकोन 6 कोणाचा जो काय असतो त्याला षटकोन म्हणतो ना. राईट. तर इतर होईल का, नाही. आणि अव्ययभाव नाही. अव्ययभाव कसा ओळखतो आपण, वा अथवा किंवा बे दर बेला हे आहे ना, हे अव्यय असतात. बरोबर आहे हे ना. क्रिया विशेषण वे असतात. बरोबर. तर हा सुद्धा नाही आहे. म्हणजे याचा आन्सर काय आहे, द्विगु समास. कारण याचं पहिलं पद काय आहे, विशेषण आहे. पहिलं पद काय आहे, विशेषण आहे. आणि एका समूहाचा काय करतोय, तो उल्लेख होत आहे, तिथे समूहाचा भाग होत आहे, म्हणून तो काय द्विगु समास आहे. तर लक्षात ठेवायचं क्वेश्चन 14 चा काही ऑप्शन आहे ते ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन 16 आहे आमंत्रित. आमंत्रित हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला काय पाहिजे रे, त्या आमंत्रित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाहिजे. मग काय होईल, आमंत्रित केलेली आणि विरुद्धार्थी काय होईल, आमंत्रित न केलेली. म्हणजे आगंतुक, अचानक, अकस्मात हे तर नाहीच आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर है ना. म्हणजे आमंत्रितचा जर विरुद्धार्थी शब्द जर विचारला तुम्हाला तर काय होईल, आगंतुक होईल. काय होईल, आगंतुक होईल. इज दॅट क्लिअर होते सगळ्यांना क्लिअर होत आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन 17 पहा. परस्परांचा समानार्थी शब्द सांगा म्हणते. तर पहिला आहे ठका, दुसरा दिलेला आहे कनक, तिसरा दिलेला आहे घन आणि चौथा काय दिलेला आहे, सारंग दिलेले आहे. आणि याच्यावरून याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 आणि पर्याय 2 हे समान आहे का पहा. पर्याय 1 ठका आणि कनक सोबत असतात का, नाही सर. पर्याय 2 आणि 4 कनक आणि सारंग सोबत असतात का, नाही सर. पर्याय 3 व 4 नाही सर. मग काय ऑप्शन डी इज द राईट आन्सर. 1 आणि 3 हे काय आहे, एकमेकांच्या समानार्थी असलेले शब्द आहेत. क्लिअर होत आहे का, समजून राहिलं. व्यवस्थित टेस्ट देत चला रे बाबा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या. प्रॅक्टिस सोडली, प्रॅक्टिस करणार नाही तर मग तुमचा काही म्हणजे विकासच नाही है ना. तर लक्षात घ्या, चुकीचा गट ओळखायचा. जसं इथे समानार्थी ओळखला तर इथे काय करायचं आहे, चुकीचा गट ओळखायचा आहे. पहिल्यामध्ये दिलेला आहे काळा, कृष्ण, श्याम, घागर, घट, मटके, मुख्य, प्रमुख, गौर, डाकुशी, दाराजी आणि अप्रसन्नता. आता पहिला ऑप्शन पहा, काळा, कृष्ण आणि श्याम तिघही समानार्थाचे आहे. चुकीचा आहे काही नाही, म्हणजे हे आपला आन्सर नाही. घागर, घट, मटके एकच शब्द आहे, हे सुद्धा आन्सर नाहीये. नाकुशी, नाराजी, अप्रसन्नता हे सुद्धा आन्सर नाहीये. काय म्हणले, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. मुख्य, प्रमुख आणि तिसरा जो शब्द आहे गौण आहे, हा काय आहे, या दोघांच्या अपोजिट शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. आपल्याला चुकीचं, मग हे दोन बरोबर आहे, नाही चुकीचं आहे, म्हणून हा गटच काय आहे, पूर्ण चुकीचा गट आहे. क्लिअर आहे, ठीक आहे. 19 नंबरचा क्वेश्चन पहा. माझी जन्मठेप हे जे आत्मचरित्र आहे, हे आत्मचरित्र कोणाचं आहे म्हणजे माझी जन्मठेप आत्मचरित्र कोणाचं आहे. ऑप्शन ए दिलेला आहे ग दा सावरकर, ऑप्शन बी दिलेला आहे विदा सावरकर, ऑप्शन सी दिलेला आहे बी जी टिळक आणि ऑप्शन डी काय दिलेलं आहे भगतसिंग. ऑप्शन डी काय दिलेला आहे भगतसिंग दिलेला आहे. तर लक्षात ठेवा कोणाचं आहे माझी जन्मठेप. यस, माझी जन्मठेप कोणाची आहे, हा विदा सावरकर. राईट, विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर है ना, विनायक दामोदर सावरकर. क्लिअर आहे का, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन नंबर 20. चला मित्रो, शेवटचे 5 क्वेश्चन राहिलेत आपले, पटापट पाहून घेऊ. क्वेश्चन 20 पहा. शब्द द्वंद्व समासाचा आहे, म्हणजे खाली दिलेले काही हे आहेत एक्झाम्पल आहेत ते कोणत्या समासाचे आहेत लक्षात घ्या. पहिला आहे पद्मनाभ, दुसरा आहे महादेव, तिसरा आहे भक्तिवश आणि चौथं काय आहे राम लक्ष्मण. तर लक्षात ठेवायचं आपल्याला कोणता समास पाहिजे, द्वंद्व समास. द्वंद्व समास काय असते की त्याचे दोन्ही जे पद आहेत आहे ना, ते दोन्ही पद काय असतात महत्वाचे असतात. मग आता इथे पद्मनाभ, पद्मनाभाचा आपण संधी विग्रह जर करतो तर त्याचं काय होईल, पद्म आहे नाभित ज्याच्या, पद्म म्हणजे कमळ, पद्म म्हणजे काय असते कमळ असते, आणि पद्म आहे नाभित ज्याचा असा कोण असतो रे बाबा, तर आपण त्याला काय म्हणतो विष्णू. म्हणजे लक्षात घ्या
दोन शब्द आहे ना जेव्हा एकत्र येतात त्याच्यातून त्या पर्टिक्युलर शब्दांचा अर्थ न लागता काय होतो, तिसऱ्याच व्यक्तीचा काय होतो, बोध होतो किंवा तिसऱ्याच शब्दाचा बोध होत असेल, राईट. आता इथे बघा पद्मनाभ, पद्म आहे नाभी, ज्याच्या असा कोण, विष्णू. विष्णू आता इथे पद्म म्हणजे कमळ, कमळ, पद्म म्हणजे काय होते, कमळ, आणि नाभ म्हणजे काय होते, नाभी. हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि या दोन वेगवेगळ्या शब्दातून तिसऱ्याच व्यक्तीचा काय शब्दाचा काय होत आहे, बोध होत आहे. तर अशा वेळेस हा कोणता समास असतो, तर हा समास असतो बहुव्रीही. हा समास काय असतो रे बाबा, बहुव्रीही असतो. नंतर लक्षात ठेवा महान असा देव, महादेव, महान असा देव, महान असा देव, महान असा देव कर्मधारय समास आहे. हा कोणता समास आहे, कर्मधारय समास. क्लिअर आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट पहा, भक्तिवश. भक्तिवश, भक्तीने वश, भक्तीने वश. तत्पुरुष, कोणता तत्पुरुष आहे, विभक्ती तत्पुरुष आहे. हा कोणता आहे, विभक्ती तत्पुरुष. विभक्ती तत्पुरुष म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी आहे, राम लक्ष्मण. राम लक्ष्मण, रामही तेवढाच महत्वाचा आहे तर जेवढा लक्ष्मण महत्वाचा आहे, जेवढा लक्ष्मण महत्वाचा आहे तेवढाच काय रामही लक्ष्मण, रामही महत्वाचा आहे. दोन्ही शब्दामध्ये दोन्ही शब्द काय आहे, महत्वाचे आहे, म्हणून ते काय असतात, द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. क्लिअर आहे. 21 नंबरचा क्वेश्चन पहा, मोर. याचं स्त्रीलिंगी रूप पाहायचं आहे आपल्याला, है ना. टाइमपास न करता काय होते पहा. ऑप्शन ए मध्ये दिलेले लांडोर, वेल, कालवड, मोरणी. मोरणी असं काही नसते. नंतर कालवड, कालवड हे समजा जी गाय असते, गायचं वासरू, आणि ते मादा जे असते है ना वासरात, तिला कालवड म्हणतो. हे सुद्धा आपला आन्सर नाही आहे, वेल नाही आहे, लांडोर. आणि मोरीचं जे स्त्रीलिंगी रूप आहे, मोराचं जे स्त्रीलिंगी रूप आहे ते काय असते, लांडोर असते. क्लिअर आहे. चला क्वेश्चन 22 पहा. तृप्ती अभ्यास करते, अर्णव क्रिकेट खेळतो, भूमी रांगोळी बनवते आणि केदार बसतो. कर्म नसलेले वाक्य ओळखायचे आपल्याला, कर्म नसलेले वाक्य ओळखायचे. आणि मग अभ्यास करते, अभ्यास करणारा कोण, तृप्ती. केलेला काय, अभ्यास. याचं कर्म आहे का, आहे याच्यामध्ये, हे आपला आन्सर नाही. अर्णव क्रिकेट खेळतो हे सुद्धा नाही. भूमी रांगोळी काढते हे सुद्धा नाही. आपला आन्सर काय, केदार बसतो. याच्यामध्ये कर्म नाहीये, केदार बसतो सरळ सरळ कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. क्वेश्चन 23 पहा. योगी तप आचरतो, हरी पुस्तक वाचतो, पोलिसांनी त्याला शोधून काढले, हरीने पुस्तक वाचले. काय करायचं याचं, थांबा पाहतो काय करायचं आहे, तो तिथं दिलेलं नाहीये. चला काय करायचं रे बाबा, भावे प्रयोगाचं उदाहरण ओळखायचं याच्यामध्ये. हे जे उदाहरण दिले आहे त्याच्यामध्ये भावे प्रयोग, भावे प्रयोग म्हणजे जो कर्तरी नसतो आणि कर्मणी नसतो. कसा ओळखायचा, तर कर्त्याला काय लागलेला असते, कर्त्याला प्रत्यय असतो आणि काय सोबतच कर्माला सुद्धा काय असतो, त्या वाक्यात प्रत्यय असतो. इथे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का, नाही, म्हणजेच काय, हे आन्सर नाही आहे. योगीला प्रत्यय लागलेला आहे का, नाही, हे आन्सर नाही आहे. इथे प्रत्यय लागलेला आहे, इथे प्रत्यय लागलेला आहे. मग आता शोधायचं, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, कर्माला प्रत्यय आहे का, या वाक्यात कर्माला प्रत्यय आहे, इथे नाहीये, म्हणजे आपला आन्सर काय, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. हे झाला भावे प्रयोग. क्लिअर आहे. चला क्वेश्चन 24 पहा. मी लिहिणार असतो, मी लिहित आहे, मी आलो, मी येणार आहे. काय करायचंय, अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळालाच आपण काय म्हणतो, चालू वर्तमान काळ. आला, चालू वर्तमान काळ. मी लिहिणार असतो, चालू वर्तमान काळ आहे का, नाही, है ना. मी आलो आहे का, नाही. मी येणार आहे, नाही. मी लिहित आहे, मी लिहित आहे, चालू वर्तमान काळाचे उदाहरण आहे, जो काळ पूर्ण झालेला नाही. शेवटचा पहा आजचा क्वेश्चन 25 आहे. तो आला, अपूर्ण भविष्यकाळ, तो येत आहे, सॉरी अपूर्ण भविष्यकाळाचं ओळखायचं आहे. तो येत असेल, तो येत जाईल, तो येतो आणि तो आला असेल. सरळ सरळ ऑप्शन ए इज द राईट आन्सर. तर मित्रांनो लक्षात घ्या, हे जे आहेत 25 क्वेश्चन कुठे ना कुठे विचारलेले PYQ आहेत, राईट. त्याच्यामुळं अति महत्वाचे आहेत, है ना. काय करा, लेक्चर करायचं. जर लेक्चर आवडत असतील, तुम्हाला पटत असेल ते क्वेश्चन किंवा वाटत असेल त्या क्वेश्चन बद्दल काहीतरी नाही बचायला, काहीतरी रिलेव्हन्स आहे त्यांचा आणि इम्पॉर्टन्स आहे त्यांचं, तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर होत असेल तर शेअर करा. ठीक आहे, ओके, थँक्यू. आज आपण सरळ सेवा, तलाठी आणि पोलीस भरतीसाठी ही मॉक टेस्ट घेणार आहे. तर याच्यात आपल्याला टोटल 25 क्वेश्चन राहणार आहे. जे आपले पॅटर्न आहे TCH चा किंवा पोलीस भरतीचा पॅटर्न, त्या पॅटर्न नुसार आपण इथे एक मॉक टेस्ट घेणार आहे. ओके, तर चालू करू. तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आपल्याला, इथे एक ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला आणि त्याच्यात इथे 38, 2 आणि 3 आणि 5 हा कसा एक रिझनिंगचा क्वेश्चन राहतो.
खूप फेमस पॅटर्न आहे. तर काय दिलं तुम्हाला इथे आणि तुम्हाला इथे याची व्हॅल्यू काढा सांगितली. बघा ह्या ट्रायंगलच्या बाहेर तुम्हाला 2, 3, 5 ही व्हॅल्यू दिलेली आहे. दुसऱ्याच्या 1, 3 आणि 7 याचा जो रिझल्ट आलाय 59 आलेला आहे. आणि 2, 4 आणि 6 याच्यानंतर तुम्हाला तिसरी व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. तर मला सांगा काय इथे लॉजिक लावू शकतात. तर बघा काय होईल, जर बघा 5 2 10 आणि 10 गुणिले 3 मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला जे 38 आन्सर आहे ते भेटून राहिलं. इथे बघा 7 1 7 आणि 7 3 21 म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनचा यूज करून काही फायदा नाही आहे. तर काय करायचं, संख्या कशी एकदम ग्रॅज्युअली वाढत आहे. म्हणजे काय होईल, एक तर अशा टाइमला काय करायचं, स्क्वेअर म्हणजे वर्ग करून बघायचा. 5 चा स्क्वेअर किती होतो 25, 4 चा स्क्वेअर किती होतो, 2 चा स्क्वेअर किती होतो 4 आणि 3 चा स्क्वेअर किती होतो 9. बघा 25 आणि 9 किती होतो 34, 34 प्लस 4 38. आता इथे बघू, इथे हाच पॅटर्न फॉलो होते काय. तर 7 चा स्क्वेअर किती होतो 49, 3 चा स्क्वेअर किती होतो 9, 1 चा स्क्वेअर एकच राहतो, बरोबर आहे ना. तर काय होईल इथे 59. म्हणजे बघा हा पॅटर्न इथे फॉलो होत आहे. जो पॅटर्न मी इथे फॉलो केला म्हणजे लावला तो इथे फॉलो झालेला आहे. तर आता काय करायचं, तिथे जो विचारलाय आपला तिथे तोच पॅटर्न लावायचा. काय होईल 6 चा स्क्वेअर 36, 4 चा स्क्वेअर 16 प्लस 2 चा स्क्वेअर 4 तर किती होईल 56. म्हणजे x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 56 निघाली. समजलं का सर्वांना? आय थिंक सर्वांना समजलंच असेल. तर चला क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊ. काय दिलंय क्वेश्चन नंबर 2 आपल्याला, क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे आपल्याला k n m k o h आणि q e दिलेला आहे. तर बघा इथे हे काय दिले, एक सिरीज दिलेली आहे. काय दिली आहे k n m k o h q आणि e. बघा कधीही सिरीज दिली असेल तर काय करायचं, डिफरन्स बघायचा. त्याच्यासाठी सर्वात प्रथम काय माहित असणं गरजेचं आहे की आपल्याला अल्फाबेट सिरीज म्हणजे न लिहिता करता म्हणजे लक्षात असली पाहिजे. तर बघा इथे काय दिलं आहे, के नंतर m दिलेला आहे, m नंतर o दिलेला आहे, q दिलेला आहे. बघा एक एक के m o q एक चा डिफरन्स नाही चालत आहे. तर q नंतर काय येईल मग s. ओके, तर बघा ऑप्शन मध्ये s दिसत आहे दोन ठिकाणी. हो, s दोन ठिकाणी आहे, a मध्ये आहे आणि c मध्ये आहे. नेक्स्ट तर आपल्याला दुसरं पण चेक करावं लागेल. m नंतर k 2 चा डिफरन्स, k नंतर h पुन्हा 2 चा डिफरन्स, e नंतर पुन्हा 2 चा डिफरन्स. तर काय येईल b. ओके, म्हणजे काय झालं आपल्याला जे फायनल आन्सर मिळालं ते काय मिळालं SB. म्हणजे इथे ऑप्शन नंबर जे सी आहे हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिलेला आपल्याला 12 गुणिला 13 ब्रॅकेट कंप्लीट भागिला 2 प्लस 16 मायनस 32. इथे काय लावायचा, बॉडमॉसचा रूल लावायचा. सर्वांना बॉडमॉस माहितीच असेल, आय थिंक एवढं सर्वांना माहितीच असेल. बॉडमॉस काय असतो, सर्वात प्रथम ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. किती होतो 12 ने जर 13 ला गुणलं तर किती होतो 156, बरोबर आहे ना. भागिला 2 प्लस 16 मायनस 32. नंतर काय करायचं, बॉडमॉस नंतर ऑफ राहतो, ऑफ हे काही ते नाही. मग डिव्हिजन म्हणजे भागाकार करायचा. का होतो 2 7 14 आणि 2 8 16, बरोबर आहे. नेक्स्ट काय राहते, नेक्स्ट काय करायचं ऍडिशन करायचं. काय होईल मग 78 प्लस 16 किती होतो 8 7 14 आणि 2 म्हणजे 94 होतो, बरोबर आहे. मग 94 मायनस 32. लास्ट काय करायचं सबट्रॅक्शन. काय होईल मग 4 2 गेले 2 राहतो, 9 3 गेले 6 म्हणजे काय होईल 62. हे काय आहे तुमचं राईट आन्सर आहे. चला 4th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. तुम्हाला विसंगत शब्द ओळखायला सांगितला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे ए अमरावती, बी औरंगाबाद, सी नागपूर आणि डी यवतमाळ.
तर काय आहे, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर हे डिव्हिजन आहे आणि यवतमाळ हे डिव्हिजन आहे का नाही, म्हणून इथे जो विसंगत जो शब्द आहे तो काय आहे, डी आहे. सर्वांना समजलं असेल, अमरावती, औरंगाबाद आणि इथे नागपूर, इथे काय आहे, डिव्हिजन आहे, बरोबर आहे ना, विभाग आहे, बरोबर आहे ना, हे तीन. आणि नागपूर, यवतमाळ विभाग आहे काय नाही, म्हणून इथे जे विसंगत शब्द आहे तो काय आपला यवतमाळ आहे. तर चला क्वेश्चन नंबर इथे 5 दिलेला आहे आपल्याला. काय म्हटलं आहे, 12, 36, नंतर 72 दिलेला आहे, नंतर 96 दिलेला आहे. ओके, तर बघा इथे काय काय दिलं तुम्हाला, मसावी काढायला सांगितलंय. मसावी म्हणजे म्हणजे जास्तीत जास्त असा कोणती संख्या आहे ज्याला भाग गेला पाहिजे, मॅक्झिमम फॅक्टर. ओके, तर बघा इथे सर्वात प्रथम बघा 12ने सर्व संख्येला भाग जातो ना, हो. तर बघा 12ने जर 12ला भागलं तर काय 1, 12 36ला 12ने भागितलं तर काय 2, 12ने 72ला भागितलं तर 72 आणि 96ला भागितलं तर 12ने 12×96. आता मला सांगा, ही जी संख्या आहे राहिली 1, 2, 6, 8, याला ह्या संख्येला पुढे कशाने भाग जातो का, म्हणजे पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे. मसावी करताना एकही संख्या अशी नाही राहिली पाहिजे ज्याला भाग जाईल नाही असा. एक ही संख्या अशी आहे, जर इथे तुम्ही दोन ही घेतली पण इथे 1ने 2ला भाग जातो का नाही, 1/2 दिलं तर काय येतो, फ्रॅक्शन मध्ये येतो ना, म्हणजे 0.5 होतो ना, म्हणजे इथे समोरीला भाग जाणार नाही. म्हणजे हे जी नेक्स्ट संख्या आहे ह्या संख्येला फक्त 1 हीच अशी संख्या आहे ज्याने ह्या सर्व संख्येला भाग जातो. म्हणजे तुमचा जो मसावी येईल तो किती येईल, 12×1 म्हणजे काय येईल, 12 येईल. ओके, समजलं का सर्वांना. मसावी मध्ये काय असतो, सर्व संख्येला भाग गेला पाहिजे. एलसीएम मध्ये काय असतो, जेवढे जास्त फॅक्टर पाडता येईल आपल्याला तेवढे फॅक्टर पाडावे लागते, पण मसावी मध्ये पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे. ओके, समजलं का सर्वांना. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला, 6 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. 30, 50, 70 आणि 80 याचा म्हणजे सरासरी काढायला सांगितले. तर काय करायचं, दिलेली संख्येची काय करायची, ऍडिशन करायची. 30, 50, 70 आणि 80 किती होतो, 80 आणि 70 150, किती होतो 200, आणि इथे काय होतो 300, नाही 230 होतो, बरोबर आहे ना. आणि नंबर ऑफ हे किती दिले तुम्हाला टर्म्स, 1, 2, 3 आणि 4, म्हणजे भागीला काय होईल 4. आता बघा इथे भाग द्यायचा, काय होतो 4×5 20 राहिले किती 30, 4×7 28, मग भाग जातो का नाही, मग काय होईल 4×5 25, म्हणजे काय होईल 57.5. हा काय झाला तुमचा सरासरी झाला. समजलं का सर्वांना कसं केलं मी, सर्वांची ऍडिशन केली म्हणजे वजा बेरीज केली आणि किती संख्या होत्या 1, 2, 3 आणि 4 भागीला 4 केलं तर मला किती मिळालं 57.5 मिळालं. चला नेक्स्ट 7 नंबरचा क्वेश्चन आहे. 33 1/3% चा 27 बरोबर 25% चा x किती, म्हणजे तुम्हाला इथे सरळ x ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. काय म्हटलं तुम्हाला 33 1/3 चा % चा 27 बरोबर 25% चा x, म्हणजे सरळ तुम्हाला इथे x ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. चा जो अर्थ होतो तो गुणीला होतो. सर्वांना माहितच असेल, बॉडमॉस रूल माहित आहे सर्वांना. ते चा जो हे होतो तो मल्टिप्लिकेशन म्हणूनच यूज होतो तिथे. तर काय होतो 33 1/3 गुणीला 27 बरोबर 25% गुणीला x. तर काय होईल मला सांगा, 33 1/3 म्हणजे किती होतो. आता याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय होतो 33 गुणीला 3 किती होतो 99, 99 प्लस 1 100, 100 भागीला 3 हे पर्सेंट मध्ये आहे. तर काय होतो 100 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे 33 1/3 याचा अर्थ काय होतो 1/3 होतो गुणीला 27. मग 25% कसा लिहाल तुम्ही, सेम तसंच लिहायचं. 25% म्हणजे काय होतं 25 भागीला 100 म्हणजे काय होतो 1/4 होतो.
ओके, म्हणजे 25% अर्थ किती होतो 1/4 होतो गुणिला x. मग काय होईल इथे 3 ने भाग जातो 27 ला, किती राहतो 9 राहतो 9, बरोबर आहे. मग इथे काय होईल 9 बरोबर 1/4 इंटू x. मग मला x ची व्हॅल्यू किती मिळाली, हा 4 काय होईल इकडे जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये, तर काय होईल 9 चौक 36. मला म्हणजे मला x ची जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली 36. ओके, समजलं का सर्वांना हे कशा प्रकारे काढलं तर. 33 1/3 म्हणजे किती होतो 1/3 होतो. 1/3 ने 27 ला जर भागितलं तर किती मिळाले मला 9. ह्याच्या 25% म्हणजे काय होतो 1/4. 4 काय होईल इकडे येईल, मग 9 गुणिला 4 केला तर किती होईल 36 होईल. तर चला 8 नंबरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला 5, 2 आणि 100, 7, 2 आणि 196, 9, 3 आणि x दिलेला आहे. ओके, तर बघा काय अशी जर तुम्हाला जर सिरीज दिलेली असेल तर काय करायचं, मोठ्या संख्येकडून म्हणजे छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं. बघा काय लागू शकते 5 2 10. ओके, नंतर मला इथे डायरेक्ट काय दिसलाय 100 दिसलेला आहे. बघा इथे 10 चा स्क्वेअर केला तर 100 होईल का, हो होते. नंतर 7 गुणिला 14, 14 चा जर स्क्वेअर केला तर किती होतो 196. म्हणजे इथे काय होईल 9 त्रिक 27, म्हणजे काय होईल 27 चा स्क्वेअर किती होतो 729, बरोबर आहे. म्हणजे हा किती झाला माझं x इज इक्वल टू 729. हे काय झाला माझं राईट आन्सर झालं. समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं तर. 5 2 10 आणि हे 10 चा स्क्वेअर निघाला, 7 2 14, 14 चा स्क्वेअर, 9 त्रिक 27 आणि 27 चा स्क्वेअर. हे पॅटर्न इथे लागू झाला. तर बघा क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे तुम्हाला. इथे एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणाची संख्या काढायला सांगितली आहे तुम्हाला. इथे काय म्हटलं आहे इथे त्रिकोणाची संख्या काढा, बरोबर आहे. तर कसं काढसाल याची एक ट्रिक असते बघा. असं जर तुम्हाला त्रिकोण दिलेला असेल तर काय करायचं, इथे सर्वप्रथम नंबर द्यायचे 1 2 3 4 आणि 5. नंबर दिले, नंबर दिल्यानंतर काय करायचं त्याची ऍडिशन करायची. काय होईल 1 2 3 4 आणि 5. आणि ऍडिशन म्हणजे ऍडिशन केल्यावर जी संख्या तुम्हाला मिळेल ते काय झाली त्रिकोणाची संख्या राहील. तर काय होईल 5 आणि 4 9, 9 3 12, 12 9 14 आणि 1 15. म्हणजे इथे जे त्रिकोणाची संख्या तुम्हाला त्रिकोणाची संख्या विचारली आहे ते किती आहे 15. काय केलं मी इथे त्रिकोण दिलेला होता तुम्हाला, त्या त्रिकोणामध्ये मी नंबर टाकले 1 2 3 4 आणि 5. त्रिकोण आणि जे नंबर टाकले होते मी त्याची काय केली बेरीज केली, तर बेरीज किती निघाली 15. हीच काय आहे तुमची त्रिकोणाची संख्या आहे. तर सर्वांना समजलं काय कशा प्रकारे काढलं तर. चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याला दिलेलं काय 480, 240, 80 आणि 20. म्हणजे आणि पुढचा नंबर तुम्हाला काढायला सांगितलाय. बघा सिरीज मध्ये बघितलं तर बघा इथे काय होतं 20, 20 चौक किती होतो 80 होतो. 80 ने किती मल्टिप्लाय केलं 240 होईल 3 टाइम्स. 40 ना किती टाइम मल्टिप्लाय केलं तर 480 होईल 2 टाइम्स. म्हणजे बघा 2 3 4 आणि इथे 5. म्हणजे काय होईल इथे 5 ने भागावं लागेल तुम्हाला. तर काय होईल 20 ला जर 5 ने भागितलं तर किती होईल 4. म्हणजे x इज इक्वल टू काय निघालं 4 निघालं. म्हणजे पुढची जी संख्या राहील तुमची ते किती राहील 4 राहील. ओके, म्हणजे आन्सर काय झालं इथे 4. समजलं का सर्वांना. बघा इथे 2 टाइम्स आहे, इथे 3 टाइम्स आहे, इथे 4 टाइम्स आहे, तर नंतर काय राहील 5 टाइम्स राहील, बरोबर आहे ना. मग 20 ने जर मी 5 ला भागितलं तर किती येईल 4 येऊन जाईल. ओके, नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला h into I बरोबर काय असतो 98 आहे म्हटलं तुम्हाला इथे 98. तर DC बरोबर विचारलंय तुम्हाला.
आता ABCD नुसार जर बघितलं तुम्ही, काही जणांना माहित नाही राहत, त्यामुळे मी इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर काय असतो, याची व्हॅल्यू जे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार राहतो ते किती राहतो, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, बरोबर आहे. आणि आय ची व्हॅल्यू किती राहतो, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 राहतो, बरोबर आहे. तर काय झालेलं आहे, इथे जस्ट जी संख्या दिलेली आहे त्याच्या रिव्हर्स झालेला आहे. म्हणजे काय दिलंय तुम्हाला, एच साठी 8 दिले होता ना आणि आय साठी 9 दिलेलं होतं तुम्हाला, पण तुम्हाला जो रिझल्ट दिलेला आहे हा रिव्हर्स दिलेला आहे. हा एच ची व्हॅल्यू झालेली आहे इथे रिझल्ट मध्ये आणि आय च्या ठिकाणी 8 नेलेला आहे, म्हणून तुम्हाला फायनल रिझल्ट इथे 98 दिसत आहे. म्हणजे जो नंबर आहे तो इंटरचेंज केलेला आहे तुम्हाला. सेम डी ची व्हॅल्यू काय तिथे 4 आणि सी ची व्हॅल्यू काय 3. मग इथे काय करायचं, इथे जो पॅटर्न फॉलो झालेला आहे सेम पॅटर्न इथं फॉलो होईल. 3 इकडे न्यायचा, 4 इकडे न्यायचा, म्हणजे काय होईल 34 काय आहे, हे तुमचा राईट आन्सर आहे. समजलं का सर्वांना. अशा प्रकारे काढलं तर एच ची व्हॅल्यू अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार 8 आहे, आय ची 9 आहे, पण इथे बघा तुम्हाला एच गुणिला आय 98 मिळाला आहे. म्हणजे इथे काही मल्टिप्लिकेशन वगैरे झालेलं नाही आहे. तर इथे काय झालेलं आहे, व्हॅल्यू इंटरचेंज केलेली आहे. एच च्या जागी 9 घेतली आणि आय च्या ठिकाणी 8 घेतली आहे, म्हणून तुम्हाला इथे 98 हा रिझल्ट दिसत आहे. नेक्स्ट डी सी काय केलं मी, डी ची व्हॅल्यू 4 दिलेली होती, सी ची 3 दिली होती, इंटरचेंज केला तर किती मिळाला 34. तर चला नेक्स्ट 15 नंबरचा प्रश्न आहे. लॉयन साठी काय दिलं आहे तुम्हाला, लॉयन साठी दिलेला आहे तुम्हाला 9213. नेक्स्ट पेन साठी दिलेला आहे तुम्हाला 463. नेक्स्ट MIC माइस साठी दिलेला आहे तुम्हाला 7286. तर पोलीस साठी तुम्हाला विचारलाय सी, बरोबर आहे. आता इथे काय दिलं आहे तुम्हाला, समोरासमोर जे अल्फाबेटिकल सिरीज दिलेली आहे त्याच्या समोरच व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे इथे आपल्याला अल्फाबेट सिरीजची काही गरज नाही आहे. बघा पी साठी तुम्हाला इथे 4 ही व्हॅल्यू दिलेली आहे. नंतर ओ साठी 1 ही व्हॅल्यू दिली आहे, एल साठी 9 ही व्हॅल्यू दिलेली आहे, आय साठी किती दिली आहे 2 दिलेली आहे, सी साठी किती दिलेली आहे 8 दिलेली आहे आणि ई साठी किती दिलेली आहे 6 दिलेली आहे. म्हणजे पोलीस हा शब्दासाठी जो कोड झालेला आहे, आपण ह्या जे शब्द दिले होते आपल्याला एक्झाम्पल मध्ये त्याच्यावरूनच मी ही पोलीसची व्हॅल्यू काढली. तर काय निघाली 419286. ओके, म्हणजे समोरासमोर जी व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला शब्दाच्या तीच ती व्हॅल्यू तुम्हाला इथे लिहायची होती. ओके, समजलं का सर्वांना. खूप सोपं होतं. तर चला 13 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, जर एका वर्तुळाची त्रिज्या जर 14 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचं परिमाप, सर्वात प्रथम माहित असायला पाहिजे की वर्तुळाचा जो परिमाप राहतो त्याचा फॉर्म्युला काय राहतो. तर काय असतो 2 पाय आर दिलेला आहे. ओके, मला सांगा इथे पायची व्हॅल्यू तुम्हाला 22/7 म्हणजे 7 दिलेली आहे. तर काय होईल 2 गुणिला 22/7 आणि त्रिज्या किती दिली आहे तुम्हाला 14 सेंटीमीटर दिलेली आहे. तर काय होईल ते 7 2 14 म्हणजे काय होईल 22 चोक किती होते 88 सेंटीमीटर होऊन जाईल. ओके, समजलं का सर्वांना. काय करायचं, फॉर्म्युल्यात आर ची व्हॅल्यू ठेवायची, पायची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 22/7 आणि नंतर गुणाकार करायचा आणि आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल. नेक्स्ट 14 नंबरचा क्वेश्चन आहे 4 चा पॉवर 4 भागिला 2 चा पॉवर 0. तर काय होईल 4 चा पॉवर 4 किती होतो 64 आणि 2 चा पॉवर किती होतो 2 चा पॉवर 0. हा नेहमी काय असतो 1 असतो, लक्षात ठेवायचं. हा खूप वेळा प्रश्न विचारला आहे पोलीस भरतीत आणि टीसीएस मध्ये पण विचारला आहे की 2 चा पॉवर 0 हा किती असतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं 2 चा पॉवर हा ऑलवेज 1 असतो. 2 असो 3 चा पॉवर 0 असो किंवा 4 चा पॉवर 0 असो, हा नेहमी 1 असं राहतो. म्हणजे इथे काय होईल 64 भागिला 1. तर काय होईल आन्सर 64. चला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 15 नंबरचा
एक गाडी नागपूर ते पुणे 75 किलोमीटर पर वेगाने जाते, तसेच पुणे ते नागपूर 25 किलोमीटर पर आवर वेगाने येते, तर त्या गाडीची सरासरी काढायला सांगितले तुम्हाला. तर काय असते, सरासरी जर काढायला सांगितली असेल तुम्हाला तर काय असतो, 2 × x × y भागीला x + y हा फॉर्म्युला असतो. तर काय करायचं, जायची किती आहे, जेव्हा जाते नागपूर ते पुणे किती किलोमीटर पर आवर होती 75, आणि येताना 25, खाली 75 + 25 किती होतो 100. इथे काय होईल, 25 चोक 100 होऊन जाईल, इथे 2 न पुन्हा भाग जाईल 2, मग 75 भागीला काय राहिलं 2 राहिलं, म्हणजे काय होईल 37.5 किलोमीटर पर आवर. ही काय झाली, त्याची सरासरी वेग झाली. ओके, वर्गमुळात 324 भागीला वर्गमुळात 144 गुणिला 24 दिलेला आहे तुम्हाला. तर काय असतो, वर्गमुळात 324 18चा स्क्वेअर असतो, बरोबर. वर्गमुळात 144 12चा हे असतो, बरोबर आहे ना, गुणिला 24 दिलेला आहे. काय होईल इथे 12ला 24, 12ने जर 24ला भागलं तर काय होईल, 24 भागीला 12 केलं तर किती टाइम्स जाईल, 2 टाइम्स. मग इथे काय होईल 18 गुणिला 2 म्हणजे किती होऊन जाईल 36, बरोबर आहे ना. 324 वर्गमुळात हा कितीचा असतो, वर्गमुळात काय असतो 18चा हे राहते ना स्क्वेअर, बरोबर आहे. नंतर वर्गमुळात 144 म्हणजे 12 राहतो, गुणिला इथे 24 दिलेलं होतं, नंतर काय केलं मी 24 भागीले 12 किती होते 2 टाइम्स भाग जातो इथे, मग नंतर काय राहील फक्त 18 गुणिला 2 म्हणजे किती झालं 36. तर चला नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याजवळ की दोन मित्राचे आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 दिलेले आहे म्हणते तुम्हाला. 3 वर्षानंतर म्हणतात, 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर जे आहे ते काय होणार आहे म्हणते 5:7 होणार आहे म्हणते. तर त्यांचे आजचे वय काढायला सांगितले आहे. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मांडणी समजली ना, दोन मित्रांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 दिले होते. 3 वर्षानंतर म्हणजे 3 वर्षानंतर म्हणजे ऍडिशन +3 दोन्हीच्यात मी ऍड केले, तर आधी 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होणार आहे म्हणते 5:7. ओके, काय करायचं, क्रॉस करायचं. 7 दोन्ही 14x प्लस 7 त्रिक 21, इथे काय होईल 5 त्रिक 15x प्लस 9, बरोबर आहे. समजलं का सर्वांना, 5 त्रिक 15 होऊन जाईल. इथे काय होईल 15 मधून 14 गेले x राहते आणि 21 मधून 15 6 राहतो, म्हणजे x ची जी व्हॅल्यू मिळाली मला ती किती मिळाली 6. आता काय राहील मग इथे आपल्याला काय सांगितलं आहे, तर त्यांच्या आजचे गुण म्हणजे रेशो काढा, म्हणजे त्यांचे वय काढायला सांगितलं आहे प्रेझेंटचा. तर किती होईल 2x, x च्या ठिकाणी काय ठेवायचे 6 ठेवायचे, किती होईल 12. नंतर 3x राहतो ना, 3x ला काय ठेवायचं 3 गुणिला 6 तर किती होईल 18. म्हणजे दोघांचे आजचे वय किती निघाले 12 आणि 18. दोघांचे मित्रांचे वय 12 आणि 18 निघाले. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आपल्याला 18 नंबरचं, जर प्लस बरोबर काय म्हटलं तुम्हाला, प्लस बरोबर म्हणजे प्लसच्या ठिकाणी तुम्हाला वजा ठेवायचा आहे. ओके, म्हणजे प्लसच्या ठिकाणी वजा ठेवायचा आहे आणि वजाच्या ठिकाणी गुणिला ठेवायचा आहे आणि जो गुणाकार आहे त्याच्या जागी भागाकार ठेवायचा आहे. ओके, समजलं काय. जसं जसं तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे करायचं आणि जे इक्वेशन दिलं आहे ते तिथे चेंजेस करायचे. तर काय होईल इथे 9 ने जर 252 ला भागलं तर 9 दोन्ही 18, 7 9 8 72 म्हणजे गुणिला 5. नंतर काय होईल, नंतर बॉडमास रूल लावायचा. 28 म्हणजे किती होतो 140, बरोबर आहे ना. इथे काय होतं मग जे मायनस मायनस काय होतो ऍडिशन. 9 ते 12 124 म्हणजे किती राहतो फायनल आन्सर 16. आय थिंक हे सर्वांना समजतच असेल बॉडमास वगैरे आणि ऍडिशन मल्टिप्लिकेशन सर्वांना येतेच, बरोबर आहे. तर आपलं फायनल आन्सर किती निघालं 16. तर चला खाली काय म्हटलं तुम्हाला, खाली दिलेल्या शब्दांना इंग्रजी वर्णमालेनुसार
लावा म्हणते तुम्हाला. तर काय म्हटलं तुम्हाला, ब्राईट दिलेला आहे एक शब्द, नेक्स्ट दिलेला आहे ब्रो, नेक्स्ट दिलेला आहे ब्रेक, आणि नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला बिटर. आता मला सांगा सर्वात प्रथम कोणता शब्द येईल? बी सर्व ठिकाणी कॉमन आहे, म्हणजे हे पाहायची गरज नाही आहे. मला सांगा आर पहिले येतो अल्फाबेट मध्ये की आय येतो? तर मग आय काय झाला, हा तुमचा पहिला शब्द झाला, बरोबर आहे. बिटर हा जो झाला वर्णमालेनुसार हा पहिला शब्द झाला. नेक्स्ट मला सांगा आर तिन्ही ठिकाणी कॉमन आहे, म्हणजे आपल्याला हे बघायचं काम नाही आहे. तिसरा शब्द बघायचा, इथे आय आहे, इथे ओ आहे आणि इथे ई आहे. मला सांगा अल्फाबेट नुसार पहिले ओ येतो की आय येतो की ई येतो? तर काय येतो? ई येतो, म्हणजे दुसरा हा शब्द झाला तुमचा ब्रेक. ओके. नंतर आय आणि ओ मध्ये सांगा मला, आय येतो पहिले की ओ येतो? तर आय पहिले येतो, म्हणून हा झाला माझा तिसरा शब्द. आणि ओ जो ब्रोक हा काय झाला मग शेवटचा. म्हणजे जर वर्णमालेनुसार मी लावलं तर बिटर हा पहिला झाला, ब्रेक दुसरा झाला, ब्राईट तिसरा झाला आणि ब्रो चौथा झाला. ओके. तर चला नेक्स्ट प्रश्नाकडे वळू. नेक्स्ट प्रश्न काय दिलाय तुम्हाला, विजयने एक यंत्र 4760 रुपयाला विकत घेतलं म्हणताय, आणि त्याला विकत घेतलं त्यांनी 4760 रुपयाला आणि 5 रुपये तोट्याने विकला म्हणताय त्यांनी. 5% तोटा म्हणजे काय होतो? 1/20 होतो ना, बरोबर आहे ना. कसं 5/100 लिहू शकतो मी त्याला, मग काय होईल 1/20 होईल ना. तर काय होईल, एक हा काय झाली कॉस्ट प्राइस, तोटा कितीचा झाला त्याला? 1 चा झाला, बरोबर आहे. आणि त्याने विकला किती त्यांनी? 19 च्या याने. तर काय होईल इथे 0 कॅन्सल होऊन जाईल. काय होईल, 2 दूनी 4, 2 त्रिक 6 आणि 2 आठी 16 आणि गुणिला काय होऊन जाईल 19 होऊन जाईल. तर काय होईल इथे काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. 238 गुणिला 19 तर किती होतो 152, बरोबर आहे. तो किती 15, 19 त्रिक 57, 57 प्लस 15 किती होतो 72, म्हणजे 2 राहतो 7, 19 दोन्ही 38, 38 आणि 7 किती होतो 45, म्हणजे त्यांनी विकला कितीला 4522 ला विकला. ओके. समजलं का सर्वांना? काय होतं, त्यांनी एक वस्तू विकत घेतली 4760 रुपयाला आणि 5 रुपये तोट्याने विकली. ओके. म्हणजे 20% ही जी व्हॅल्यू दिली तुम्हाला 4060 ची दिली होती, 4760 ची, आणि तुम्हाला 19 ची व्हॅल्यू विचारली होती. ओके. मग फायनल आन्सर किती निघालं, 4552 रुपयाला त्यांनी विकली. म्हणजे त्याला काय झाला, जे तिने 7760 रुपयाला घेतली होती त्यांनी ती वस्तू 4552 ला विकली. तर बघा मित्रांनो काय दिलंय तुम्हाला, 12, 84 आणि 14 दिलंय इथे, 9, 81, 18, 11, 88 आणि x. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला खूप सारे रिझनिंग मध्ये विचारलेले आहेत. टीसीएस असो की पोलीस भरती, त्या दोन्ही याच्यात मला अशा टाइपचे क्वेश्चन खूप दिसलेले आहेत. तर बघा इथे काय होईल, 12 7 84 होईल, बरोबर आहे. नंतर हा 14 जो मला रिझल्ट भेटत आहे याच्या दुप्पट भेटत आहे, म्हणजे किती होऊन जाईल 14 होऊन जाईल. नंतर इथे काय होईल 9 9 81 होईल, गुणिला 2 केला तर काय होईल 18. नंतर इथे 11 भाग, मग मी 88 ला जर 11 ने भागलं तर काय मिळालं मला 8 मिळेल. जर मग दुप्पट करायचं काय म्हणजे 16, म्हणजे ह्या तिन्ही ठिकाणी जो सेम पॅटर्न लागू होत आहे. तर इथे x ची जी व्हॅल्यू मिळाली ती मला किती मिळाली 16. समजलं ना. 12 साठी 84, 7 चा डबल 2 14, म्हणजे इथे मला 14 अशा प्रकारे मिळाला. नंतर 9 81, 9 गुणिला 2 केलं 18, तर इथे 18 मिळालं. मग इथे काय केलं मी 88 भागिले 11, तर 8 मिळाला. 8 दोन्ही 16, x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 16. तर चला काय म्हणतात तुम्हाला, 75 सेंटीमीटर 3 मीटरचा किती टक्के असेल. तर काय करायचं, सर्वप्रथम 3 मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्शन करायचं, तर किती होईल 300 सेंटीमीटर होऊन जाईल, बरोबर आहे ना. काय करायचं 100 ने गुणून टाकायचं 3 ला. तर काय म्हटलं तुम्हाला 75 सेंटीमीटर हा 300 सेंटीमीटरचा किती प्रतिशत असेल म्हणताय. कारण मी इथे कन्वर्शन केलंय 3 मीटरचं 300 सेंटीमीटर मध्ये,
तर काय होईल 0 0 कॅन्सल होऊन जाईल. इथे किती होऊन जाईल 25. म्हणजे 25 काय झालं हे राईट आन्सर झालं. तर चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आपल्याला 24 39 प्लस y ची सरासरी जर 33 असेल तर y ची किंमत काढा सांगते. 24 प्लस 39 प्लस y याची सरासरी किती संख्या आहे 3 याची संख्या जर 33 असेल म्हणताय तर तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. 3 ने इकडे मल्टिप्लाय करायचं किती होईल 99 होऊन जाईल. इथे काय होईल इथे किती होऊन जाईल 63 होऊन जाईल ना. किती होऊन जाईल 40 प्लस 24 23 63 प्लस y म्हणजे y ची जी व्हॅल्यू मिळाली मला 99 मायनस 63 म्हणजे काय होईल 9 तून 6 गेले 9 तून 3 गेले 6 राहिले 9 तून 6 गेले 3 राहिले बरोबर आहे. 9 तून 3 गेले 6 राहिले 9 तून 6 गेले 3 राहिले म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळाली मला 36. समजलं का सर्वांना. काय म्हटलं 24 39 y ची सरासरी 33 म्हटलं तुम्हाला म्हणजे संख्या किती दिली 3 संख्या होत्या ना त्या तिघांचा जो ऍव्हरेज आहे तो 33 दिलेला तुम्हाला. तर चला नेक्स्ट क्वेश्चन दिलाय जर 40 35 40 रेशो 35 बरोबर 35 रेशो x असे भागीला x असेल तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले आहे. तर काय करायचं इथे किती टाइम जाईल 5 7 35 5 8 40 होऊन जाईल. नंतर काय करायचं x ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय होईल 35 गुणिले 7 भागीला 8 होऊन जाईल. ओके इथे काय होईल 7 5 35 राहिले किती कॅरी 3 7 3 21 आणि 3 24 भागीला 8. नंतर काय होईल इथे 8 3 24 भाग जातो का नाही मग 8 सकम 48 म्हणजे जवळपास नियरेस्ट अबाउट 30.6 हे काय झालं तुमची x ची व्हॅल्यू झाली. समजलं का सर्वांना. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी फक्त बाकी काही नाही आहे इथे. ओके आता लास्ट क्वेश्चन राहिला इथे काय म्हटलं तुम्हाला 12 18 30 आणि 54 आणि कॉमा x हे तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले. काय होईल इथे डिफरन्स बघा इथे 6 इथे 12 इथे 24 म्हणजे बघा काय होऊ राहिलं मल्टिप्लाय होऊ राहिलं इथे 2 टाइम्स इथे 2 टाइम्स मग 24 दोन्ही काय होईल 48 मग या 54 मध्ये काय करायचं 48 ऍड करायचं तर किती होईल 8 आणि 4 12 1 तर काय होईल 102 म्हणजे x बरोबर किती निघाला 102. समजलं का सर्वांना. डिफरन्स कितीचा 6 12 24 म्हणजे ग्रॅज्युअली इन्क्रीज होणारा दुप्पट होणारा. मग इथे काय होईल 24 दोन्ही 48 होईल 48 ऍड करायचे 54 मध्ये 48 ऍड केले तर 102 मिळतो. तर x ची व्हॅल्यू मिळाली मला 102. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली 25 क्वेश्चन काय झालेले आहे कंप्लीट झालेले आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर इव्हॉल्व करियर अकॅडमीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू.